सामां पातु सरस्वती भगवती. श्री रामकृष्णार्पणमस्तु. माता शारदा देवी आणि योद्धा संन्यासी विवेकानंद यांना विनम्र वंदन. तेजोनिधी या नृत्य नाटिकेने एक माझं काम सोपं केलं असं मी म्हणेन मनापासून, की नरेंद्र ते विवेकानंद हा प्रवास पुन्हा एकदा फ्लॅशबॅक सारखा काल मी बोललो तो तुम्हाला बघायला मिळाला. त्यामुळे त्या विषयामध्ये मी आता परत जात नाही. आज आपण द्रष्टा संन्यासी या विषयाचा विचार करणार आहोत. काल बोलत असताना मी काही गोष्टी ज्या उशीर झाल्यामुळे टाळल्या होत्या, काही टप्पे, ते आज या निमित्ताने बोलताना येतील. त्याचं कारण त्याची आवश्यकता आहे, त्या त्या ठिकाणी ते विषय मी सांगेन. सध्या महाराष्ट्रामध्ये एक विषय खूप गाजतोय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या आणि त्यानंतर झालेला कायदा. आठवण अशी वेगळी या निमित्ताने होतीये. स्वामीजी ज्यावेळेला जागतिक धर्मपरिषदेसाठी जायला निघाले, त्याच्या काही दिवस आधी मद्रासमध्ये असताना त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आपल्या आईचा मृत्यू झालाय असं त्यांनी बघितलं, भुवनेश्वरी देवींचा, आणि अत्यंत अस्वस्थ झाले. मग त्यांनी मनमथ बाबू ज्यांच्याकडे ते होते त्यांना असं सांगितलं की मला कसंही करून मी नाही आत्ता अमेरिकेला जाणार, मला आधी आईची भेट घ्यायला पाहिजे, मला तिकडे जायला पाहिजे. काय झालंय म्हणे, मला असं स्वप्न पडलं. ते म्हटलं आता या अवस्थेत आता निघायची तयारी सगळी झाल्यानंतर तुम्ही ठीक आहे म्हणे, एक कर्णपिशाच ज्याला अवगत आहे अशा एका माणसाकडे आपण जाऊन जरा हा सगळा विषय बोलूया त्याच्याशी. तो काही तुम्हाला ओळखत नाही पण त्याला आपण सांगू. आणि मनमथ बाबू घेऊन गेले होते. आणि गमतीचा भाग म्हणजे माहीत ओळख नसलेल्या त्या माणसाने नरेंद्राला असं सांगितलं होतं की तुझी आई व्यवस्थित आहे, काळजी करू नकोस, तू ज्यासाठी आलायस ते मला कळलंय, तुझं स्वप्न चुकीचं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो तू एक विश्वविजय करण्यासाठी काही दिवसातच निघणार आहेस, त्यामुळे त्याच्याच तयारीत आणि विचारात राहा. आज हा सगळा नवीन कायदा आणि विषय बघत असताना असं लक्षात येतं की स्वामीजींच्या त्या काळापासून या सगळ्या गोष्टींवरती एक समाजामध्ये खूप मोठा पगडा होता. अनेक विषयांची उत्तरं आजही आपण कितीही 21व्या शतकात आणि वैज्ञानिक युगात गेलो तरी सुद्धा वैज्ञानालाही सापडत नाहीत. याचंच एक उदाहरण ते असं म्हणावं असं वाटतं. कुठनं त्या माणसाला हे कळलं काय, काही माहिती नाही. स्वामीजी पहिल्यांदा बर्माला गेले. वेश राजासारखा झालेला, खेतडीच्या अजितसिंह महाराजांनी खेत्रीच्या दिलेला, त्यांनीच दिलेलं ते नाव मनापासून निवडलेलं विवेकानंद. बर्मावरनं मग चायनाच्या दिशेने गेले. गमतीचा भाग मला असा वाटतो, त्यांनी तिथनं एक पत्र पाठवलंय महेन बाबूंना. ते पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रात त्यांनी सहज असं म्हणलंय, किती द्रष्टेपणा असावा तो त्या पत्रात पहिल्यांदा दिसतो. चीन सोडताना त्यांनी लिहिलेलं पत्र आहे आणि त्या पत्रात त्यांनी असं म्हणून ठेवलंय की या देशातनं कदाचित इंग्रज काही दिवसात जातील आणि नंतर लगेच हा देश, आपला हिंदुस्थान, आपला भारत पादाक्रांत करण्यासाठी चायनीज येतील असं मनापासून मला वाटतं. आणि गमतीचा भाग म्हणजे 47ला इंग्रजांनी देश सोडलाय आणि 62ला चायनाने आपल्यावरती आक्रमण केलं होतं. आणि आजही पुन्हा आपण त्या सावटाखाली पूर्वांचल आणि सगळा भाग बघितला तो वाटतो. द्रष्टेपणाची लक्षणं जी असतात ती अनेकदा दिसत राहतात. दुर्दैवाने आपण अशा द्रष्ट्या लोकांच्या विचारांमधनं काही घेत नाही आणि मग उपरती आपल्याला नंतर होते की अर त्यावेळेला ऐकलं असतं तर बरं झालं असतं. स्वामीजी ज्यावेळेला त्या बोटीमधनं निघाले त्यावेळेला त्या बोटीमध्ये एक अद्भुत गोष्ट घडली. त्या बोटीमधनच एक भारतातला खूप मोठा उद्योगपती जात होता. आणि त्याला जेव्हा कळलं की स्वामीजी या बोटीतनं निघाले जागतिक धर्मपरिषदेसाठी शिकागोला, तोही त्याच दिशेने निघाला होता, तेव्हा त्यांनी स्वामीजींसाठी निरोप पाठवला की स्वामीजी 17 दिवसाचा आपला एकूण बोटीतला प्रवास आहे, तर आपला सहयोग जास्तीत जास्त आणि सहवास मिळाला तर आपल्याशी काही विषयांवरती बोलावं असं मला मनापासून वाटतंय. स्वामीजी
जरी वेश खेत्रीच्या महाराजांनी राजासारखा दिला असला तरी सर्वसामान्यांमध्ये खाली राहायचे आणि वरच्या डेकवरती तो उद्योगपती राहायचा. स्वामीजी म्हणले, तुम्हाला खाली सर्वसामान्यांमध्ये आणणं हे मला बरं वाटत नाही, त्यामुळे मी वरच्या डेकवर तुम्हाला भेटायला येतो बोटीत. स्वामीजी वर गेले आणि त्यानंतर रोज स्वामीजी आणि तो उद्योगपती यांच्यामध्ये अनेक विषयांवरती चर्चा होत होत्या. अगदी वेदांतापासून सर्व विषयांवरती स्वामीजींची जी मतं होती ती तो ऐकत होता. त्या निमित्ताने जाता जाता स्वामीजींना कळलं की हा उद्योगपती तिकडं का चाललाय. तर त्यावेळेला अमेरिकेमध्ये जवळजवळ 60 एकर, म्हणजे केवढं मोठं असेल बघा, शिकागोमध्ये सगळ्यात मोठं औद्योगिक प्रदर्शन भरणार होतं. आणि त्याच्यामध्ये काय नवीन शोध विज्ञानातनं आता लागलेले आहेत, मानवाचं जीवन आणखीन अधिकदृष्ट्या सुखीमय करण्यासाठी काय काय नवीन शोध लागत आहेत, त्यांचं प्रदर्शन भरणार होतं. आणि त्यातले काही गोष्टी इथे आणून त्याचा व्यवसाय करता येईल का असा विचार त्या उद्योगपतीचा होता. म्हणजे त्यासाठी तो खरं तर चालला होता. पहिला धडा स्वामीजींनी त्याला असा दिला की हे सगळं तिकडून आणण्यापेक्षा आपल्या इथंच एवढं सगळं तुमच्याकडे आहे, तर आपली बुद्धिमत्ता वापरून जो स्वदेशी हा शब्द नंतर आला ना, तो स्वदेशी असं न म्हणता आपल्या इथंच का नाही काही तयार करत, हा पहिला विचार स्वामीजींनी त्या माणसाला दिला. नंतर स्वामीजींच्या मनात असं आलं की अरे आपणही काय जायला हरकत, जाऊन तर बघू विज्ञानाची प्रगती काय आहे ती. आणि स्वामीजी त्या प्रदर्शनात गेले. या प्रदर्शनाचा खूप मोठा टप्पा संपूर्ण मानववंशशास्त्रावरती वैज्ञानिक दृष्ट्या परिणाम करणार आहे, म्हणून मी ही घटना सांगतोय. स्वामीजी गेले आणि एक एक असे स्टॉल उभे केलेले असतात, त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन व्हिजिट करत होते. काय संशोधन आहे काय नाही बोलत होते, बघत होते. जी अनेक माणसं आली होती त्याच्यात एक माणसाला स्वामीजींचा एकूण वेश आणि सगळं जरा वेगळं वाटलं. त्यांनी जवळ जाऊन ऐकायला सुरुवात केली की स्वामीजी काय बोलतात. स्वामीजींचं इंग्रजी अप्रतिमच होतं. आणि त्याच्या असं लक्षात आलं की हे प्रश्न जे स्वामीजी विचारतायत त्याला माहित नव्हतं हे कोण आहेत काय आहेत. या माणसाला कदाचित विज्ञानातलं कळत नसेल, पण जे प्रश्न तो मनापासून विचारतोय समोरच्या शोध लावणाऱ्या किंवा त्या वैज्ञानिकाला किंवा ज्यांनी ते यंत्र तयार केलेलं आहे त्याला, हे शोध मानवतेच्या दृष्टीने फार महत्वाचे प्रश्न तो विचारतोय आणि ह्याचा वापर झाला पाहिजे कुठेतरी विज्ञानाची प्रगती होत असताना. आणि म्हणून त्यांनी कागद घेतला आणि त्या प्रत्येक गोष्टीच्या नोट्स काढायला सुरुवात केली. जवळजवळ 4-5 दिवस तो माणूस स्वामीजींच्या मागणं जायचा. स्वामीजी ज्या स्टॉलवर जातील तिथं जायचं, मागणं फक्त काय प्रश्न विचारतायत ते लिहून काढायचे, अशा नोट्स घेत होता. 5-6 दिवसानंतर स्वामीजींचं जाणं बंद झालं. त्यांनी 2 दिवस वाट बघितली, गेला वाटतं हा माणूस, असं झालं. मग अचानक कुठेतरी त्याला परत कळलं की या माणसाचं तिथं व्याख्यान आहे, काही विषयांवरती तो बोलणार आहे, हिंदू तत्वज्ञान आणि भारतीय वेदांत हा विषय. हा माणूस परत तिथं त्यांच्या व्याख्यानाला हजर राहिला. 2 व्याख्यानं त्यांनी एकूण ऐकली. त्यातलं दुसरं जे व्याख्यान आहे ते फार महत्वाचं आहे. आपल्याला सगळ्यांना 9/11 11 सप्टेंबर फार महत्वाचा वाटतो. शिकागोला जर कोणी गेलं असेल तर आपल्याला माहिती असेल, आर्ट सेंटर शिकागो जिथे ही जागतिक धर्म परिषद त्यावेळेला भरली होती, त्याच्या आजूबाजूला छोटे छोटे आणखीन काही सभागृह होती. त्याच धर्म परिषदेच्या निमित्ताने 19 सप्टेंबरला म्हणजे 11 सप्टेंबरच्या त्या दिग्विजयी वाक्यानंतर स्वामीजींचं एक स्वतंत्र व्याख्यान तिथल्या पत्रकारांसमोर झालेलं आहे, भारतीय वेदांत या विषयावरचं. आणि ते अतिशय अप्रतिम आहे. ते पूर्ण मुळापासून वाचलं पाहिजे म्हणजे लक्षात येतं की स्वामीजींनी जरी इथं काही उत्तर मंगलसिंग ठाकूरांपासून अनेकांना दिली असतील तरी मुळातच देव या संकल्पनेवर आणि वेदांतामधल्या मूळ देव या संकल्पनेच्या भाष्यावरती स्वामीजी फार सखोल बोललेत. आणि मग तिथे त्या व्याख्यानाला हा माणूस पोचला जो त्यांच्या नोट्स घेत होता. त्यानंतर मात्र त्याला स्वामीजी काही दिसले नाहीत. त्या दोघांची भेट बऱ्याच कालावधीनंतर, म्हणजे खरं सांगायचं तर दुसऱ्या वेळेला स्वामीजी जेव्हा पुन्हा 98 साली प्रदेश गमन त्यांनी केलं होतं आणि तिकडे गेले होते, तेव्हा एका फ्रेंच नटीच्या घरात झाल्याची नोंद आहे. एका फ्रेंच नटीच्या घरी स्वामीजी बसलेले असताना त्यांची ओळख करून दिली गेली की हे मिस्टर निकोलाय टेस्ला. इंजिनिअरिंगचा अभ्यास ज्या कोणी केला असेल किंवा फिजिक्सचा त्यांना माहिती असेल, जनरेटिंग मोटर इफेक्टमध्ये आपण टेस्ला इफेक्ट असं म्हणतो, कारण शास्त्रज्ञांची नावं प्रत्येक त्या शोधाला दिलेली असतात म्हणून.
या जनरेटिंग मोटर इफेक्टमध्ये अल्टरनेट करंट आणि डायरेक्ट करंट असे दोन प्रकार जे आपण सातत्याने इलेक्ट्रिसिटीमध्ये वागतो, त्यातले अल्टरनेट करंट मधला एक नवीन प्रकार त्यांनी जो शोधला होता, त्यामुळे त्याला टेस्ला इफेक्ट आपण ज्याला म्हणतो, हा निकोलाय टेस्ला नावाचा तो शास्त्रज्ञ, ज्याची पहिल्यांदा भेट त्या फ्रेंच नटीच्या घरी झाली, तेव्हा त्यांनी काही कागद काढले समोर आणि स्वामीजींना सांगितलं, स्वामीजी तुम्ही आणि मी आधी भेटलोय. स्वामीजी म्हणले, मला तर आठवत नाही. शिकागोच्या औद्योगिक प्रदर्शनात मी तुमच्या मागणं हिंडत होतो आणि जवळजवळ 16 पानाच्या नोट्स तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नातनं मी 5 दिवसात काढल्या आहेत आणि त्या सगळ्या नोट्सवरती मला आता तुमच्याशी काही बोलायचं आहे. आणि मग वेदांमध्ये प्राण, चेतना तत्व, शरीर हे जे सगळे संबंध आपल्याकडे येतात, या सगळ्या विषयांवरती सलग 10 दिवस स्वामीजी आणि टेस्ला हे दोघं जण एकत्र संभाषण करत होते. आणि मला आज सांगताना इतकं म्हणजे उरू भरून येतो की आपल्यालाच माहिती नसतात या गोष्टी कित्येकदा. जगामधली सगळ्यात जास्त पेटंट्स ज्याच्या नावावर आहेत त्याचं नाव निकोलाय टेस्ला आहे. सर्वात जास्त पेटंट्स, एवढा प्रचंड संशोधक मोठा तो. पण त्यांनी नंतरचे सगळे प्रबंध जे लिहिलेत, त्या प्रत्येक प्रबंधामध्ये त्यांनी अर्थ, मॅटर हे सगळे शब्द काढून टाकले आणि तिथं प्राण, चेतना, शरीर हे सगळे शब्द वापरलेत. आणि याचं एकमेव कारण स्वामीजी होते की स्वामीजींनी भारतीय वेदांत त्याला समजावून सांगितला होता. आणि पुढे जाऊन सांगावं असं वाटतं, विज्ञानातले जे कोणी असतील त्यांनी याचा शोध जरूर परत एकदा घ्यावा. का ह्या सगळ्या काळाचा एक सुसंगत भाग मला दिसत राहतो मला कळत नाही. विज्ञानातले जेवढे म्हणून उत्तम शोध आहेत, माणसाला ऐहिकदृष्ट्या उत्पन्न चांगलं करणारे सगळं त्याचं, आणि त्याचं जीवन आणखीन सुविहित करणारे, आणि वेगवेगळ्या पद्धतीने सर्व पद्धतीने निसर्गातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींच्या सातत्याचा वापर करणारे ते सगळे शोध 1910च्या आधी लागलेले दिसतात. 1860 ते 1910 या 50 वर्षाच्या कालावधीत सगळ्यात जास्त शोध जगात लागलेले आहेत. सगळे, तबकडीचा शोध आहे म्हणजे रेकॉर्डिंगचा आहे, इलेक्ट्रिसिटीचा शोध आहे, वाफेच्या इंजिनाचा शोध आहे, टेलिफोनचा शोध आहे. तुम्ही सगळे शोध काढून बघा, हे सगळे शोध त्याच काळात लागलेत. आणि त्यातला पुढचा एक गमतीचा भाग मुद्दाम सांगावा असा वाटतो. 1902ला स्वामीजींचं महानिर्वाण आहे आणि ज्याला 2000च्या सहस्त्रकाच्या काळामध्ये जगातला सर्वोत्तम शास्त्रज्ञ असं आपण म्हणलं, अल्बर्ट आइन्स्टाईन, ज्यांनी E=mc² हे तत्व जगाला दिलं असं आपण मानतो. त्यांनी त्याच्या डायरीत लिहिलेलं आहे टेस्लाच्या किती नोट्सचा त्यांनी अभ्यास केला होता ते. आणि E=mc² शोध 1906चा आहे. त्यासाठीचा त्याचा पाया हा टेस्लाचा आहे आणि टेस्लाच्या विचारांचा पाया भारतीय वेदांत आणि विवेकानंद आहे. दुर्दैवाने या गोष्टी आपल्यापर्यंत येत नाहीत. गमतीचा भाग म्हणजे त्या उद्योगपती जो बरोबर होता बोटीवरती, ज्याच्यामुळे स्वामीजींना कळलं होतं की असं काही औद्योगिक प्रदर्शन शिकागोत भरतंय. आज आपण सारखं बोलत असतो, IT कंपन्यांमध्ये मुलं जातात, नंतर कायमची फॉरेनमध्ये नोकरीला निघून जातात. आपल्याकडचे चांगले शास्त्रज्ञ, सगळ्या गोष्टी आपल्या परदेशात चाललेल्या आहेत आणि ब्रेन ड्रेन असा एक विषय घेऊन आपण सातत्याने बोलत राहतो. पण इथल्या बुद्धिमत्तेला इथेच खतपाणी घालून त्यांच्याकडून जास्तीत जास्त चांगलं काम कसं करून घेता येईल या विषयावरती त्या उद्योगपतीशी स्वामीजींनी त्या 17 दिवसात बोटीवरती जी चर्चा केली, त्या चर्चेचं एक फलित आज आपल्याला दिसत राहतं. दुर्दैवाने नंतरच्या काळात स्वामीजींची आणि त्या उद्योगपतीची फारशी भेट झाली नाही. पण 3 इडियट्स चित्रपट आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, बऱ्याचशा बौद्धिक संकल्पनांना छेद देणारा असा एक वेगळा चित्रपट मधल्या काळात येऊन गेला. त्या चित्रपटाच्या निमित्ताने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर आला बेंगलोरमधल्या. जर कोणी तिथं गेलं असेल तर आपल्याला लक्षात येईल, त्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर जी पहिली स्लेट दिसते त्याच्यावरती दिसतं JRD टाटांनी असं लिहून ठेवलंय की त्या बोटीवरती विवेकानंद मला भेटले नसते तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसची कल्पना माझ्या डोक्यात कधीच आली नसती. JRD टाटांना ती संपूर्ण संकल्पना स्वामीजींनी त्या बोटीवरती सांगितली. नंतर भेट झाली नाही, पण उपयोग कोणाचा झाला नंतरच्या काळामध्ये तर आपल्या देशाचा झाला. हा पहिला भाग.
त्याला मदत कोणाची झाली तर त्याची पत्र उपलब्ध आहेत की त्याच्या सुरुवातीच्या सगळ्या उभारणीमध्ये डॉक्टर बसूंची जशी नोटिंग्ज आहेत तसंच भगिनी निवेदितांना खास सल्लागार म्हणून टाटांनी बोलवून घेतलं होतं की तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत स्वामीजींबरोबर होतात. या सगळ्या विचारांचा पाठपुरावा करून ते प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात आणायचं असेल तर आपण आम्हाला सहाय्य करावं म्हणून. आणि भगिनी निवेदिता मोठ्या आनंदाने आल्या होत्या. एकीकडे स्वामीजींचे विज्ञानवादी विचार सगळे समजून घेणाऱ्या मार्गारेट नोबेल भगिनी निवेदिता पुण्याशी संबंधित आणि इथनं अगदी जवळच्या भागाशी संबंधित त्यांची एक घटना आहे. सहज विषय निघालाय म्हणून जाता आता सांगतो. इतकं पराकोटीचं दैन्य, दारिद्र्य, सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा, भुके कंगाल लोक भरलेले आहेत, अशा देशावरती तुमचं एवढं प्रेम कसं, असा प्रश्न एकदा भगिनी निवेदितांनी स्वामीजींना विचारला होता. आणि या बाबतीत तुम्ही सारखं आम्हाला सांगत राहता, कारण स्वामीजींना ज्या ज्या वेळेला विचारलं जायचं तेव्हा स्वामीजी एकच म्हणायचे, काय करू असं जर विचारत असाल परदेशात, प्रत्येक वेळेला स्वामीजींचं वाक्य ठरलेलं असायचं की माझ्या भारतवर्षावरती प्रेम करा, बस, बाकी काही नाही, मला अपेक्षा तेवढीच आहे. तर स्वामीजींनी निवेदितांना असं सांगितलं होतं की एकदा तू जा, प्रत्यक्ष परिस्थिती बघून ये आणि मग या विषयावरती आपण बोलू. पुण्याच्या बाबतीत भगिनी निवेदितांचा एक इतिहास आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, याच रस्त्याने पुढं आपण 3 चौक गेलो की खुन्या मुरलीधराचं मंदिर आहे, जिथं चाफेकर बंधूंचा वाडा होता. त्या चिंचवडपासून चाफेकर बंधू इथं लपायला यायचे रँडच्या वधानंतर. आणि मग त्या काही लोकांनी इंग्रजांशी कागाळी केली, त्यांना तिथं त्या मंदिरात अटक झाली आणि पुढे हे सगळे चाफेकर बंधू फासावरती गेले 22 जून 1897. हा सगळा विषय आपल्याला माहिती असतो. भगिनी निवेदिता जेव्हा पुण्यामध्ये आल्या तेव्हा चाफेकर बंधूंच्या आईला भेटायला गेल्या होत्या. आईला भेटल्या आणि बोलत होत्या. आता कसं सांत्वन करायचं हे त्या बाईला खरं तर कितीही आपली संस्कृती नाव घेतलं तरी सुद्धा ते सगळं कळणं अवघड असतं. ते आपल्या संस्कृतीतच आहे, सांत्वन कशा पद्धतीने होतं काय. त्यामुळे काय बोलावं असा प्रश्न होता. तरीही तिने शक्य होतं तसं वाक्य जुळवून हे स्वतः निवेदितांनीच लिहून ठेवलंय की मी बोलले. आणि त्यानंतर चाफेकर बंधूंच्या ज्या आई होत्या त्यांच्या डोळ्यात अचानक अश्रू आले. भगिनी निवेदितांनी असं लिहून ठेवलं की मला असं वाटलं की 3 सुपुत्र एका पाठोपाठ एक फासावरती गेले, काय त्या बिचाऱ्या आईची अवस्था असेल मानसिक. आणि मी उगाच पुन्हा त्यांचं दुःख सगळं जखमेवरची खपली काढावी तसं काढून घेतलंय, हे काही बरोबर नाही केलं मी. आणि म्हणून त्या म्हणल्या मी खरं तर फक्त भेटायला आले होते, मला ती पुन्हा आठवण सगळी जागृत करण्याची इच्छा नव्हती. तर झटकन डोळे पुसून ती बाई म्हणली, ए बाई, 3 मुलं फासावर गेली आणि माझी कोक उजाड झाली यासाठी नाही रडते ग, भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी द्यायला 3च पुत्र का माझ्या पोटी आले ह्याचं दुःख आहे म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू आहेत. आणि हे स्वतः भगिनी निवेदितांनी लिहून ठेवलंय. त्या म्हणतात मी अंतर्बाह्य थरारून गेले होते ते वाक्य ऐकल्यानंतर. मला समजेच ना की ही बाई हे कसं बोलू शकते, हे कुठलं धैर्य आहे, हा कुठला विचारांचा एक फार मोठा परिणाम आहे की ज्यामुळे ही बाई असं स्वच्छ म्हणू शकते. आणि मग स्वामीजी तिला म्हणतात माझ्या आईला भेटली असतीस तर तुला कळलं असतं. भुवनेश्वरी देवी माझी आई, तिनेही माझ्या 3 बहिणी आणि 2 मुलांचे मृत्यू आत्तापर्यंत सहन केलेत आणि पुढे जाऊन सांगतो तुला माझाही मृत्यू ती बघणार आहे. इतक्या सहजगत्या स्वामीजी सांगून जातात. स्वामीजींचं द्रष्टेपण अनेक ठिकाणी दिसत राहतं. अनेक इंग्लंडमधनं प्रवास करत होते. स्वामीजींची व्याख्यानं प्रसिद्ध झाली होती आणि ज्या डब्यामध्ये ते बसले होते त्यांच्या समोर बसलेल्या बाईला भयंकर त्रास होत होता की हा सर्व धर्मांविषयी बोलतो, सर्व धर्म शेवटी एकाच ठिकाणी जातात असंही सांगतो, पण तरीही पहिल्या भाषणापासून आजपर्यंत मी बघत आली हा स्वतःच्या धर्माचं मात्र गोडगे फार गातो. हा असं म्हणतो की या सर्व धर्मांना सम्मिलित करण्याचा विचार जर पहिल्यांदा कोणी मांडला असेल आणि आज तागात मांडत असेल तर तो आमचा हिंदू धर्म आहे असंही हा म्हणतोय. ती म्हणली असं काय वेगळेपणे हो तुमच्या धर्माचं आमच्या सगळ्या धर्मांपेक्षा. स्वामीजी म्हणले सांगू शकतो पण अवघ्या काही मिनिटांनंतर माझा प्रवास संपणार आहे.
म्हणजे मला पुढच्या स्टेशनला उतरायचं आहे कार्यक्रमासाठी, इतक्या थोड्या वेळात मी कसं सांगेन, काही वाक्यात सांगा म्हणली. स्वामीजी म्हणले मला तुम्हाला एक गोष्ट सांगावी लागेल माई. त्या बाई म्हणल्या सांगा. स्वामीजी म्हणले काय आहे, बाष्पीभवन हा प्रकार आपण शाळेपासून शिकतो की पाण्याची वाफ होते, वाफ वर जाते, मग त्याचे ढग तयार होतात, मग वाऱ्यावर ते ढग वाहत येतात, मग कुठेतरी ते त्यांचा स्फोट होतो, ते कोसळतात, पाऊस पडतो, पुन्हा ते पाणी कुठनं कुठनं मुरत मुरत पुन्हा समुद्रापर्यंत येतं, पुन्हा बाष्पीभवन. हे अव्याहत चक्र आपल्याला माहितीच आहे, जलचक्र. ते म्हणले हो. हे जे बाष्पीभवन झालेले थेंब वरती जातात, एका ढगामध्ये असे सगळे थेंब एकत्र झाले होते आणि प्रचंड गडबड चालू होती त्यांची. ढग वाहत चालला होता कुठेतरी कोसळण्यासाठी, आणि त्यांच्यात प्रचंड गडबड अशी चालली होती की ह्या वेळेला कुठं कोसळायचं. मग कुणी म्हणत होतं नाही नाही मी गवताच्या पात्यावर यावेळेला कोसळणार आहे. का? वर्ण पडल्यावरती तर मोत्यासारखा मी चमकेन, जेव्हा सूर्यकिरण पडतील तेव्हा त्यातनं सप्तरंग बाहेर पडतील. कुणी म्हणलं नाही नाही मी गुलाबाच्या पाकळीवरती पडणार आहे. कुणी म्हणलं नाही नाही मी कणसाच्या दाण्यावरती पडणार आहे. कुणी म्हणलं नाही नाही मी छपरावर पडणार आहे, पागोळीसारखा गळून जाणार आहे. प्रत्येक जण काही ना काहीतरी बोलत होता आणि एक थेंब मात्र शांत होता. सगळेजण त्याच्याकडे गेले आणि म्हणले अरे तूही सांग ना तुझी इच्छा. तो म्हणला खरं तर असं आहे की आपण कितीही ठरवलं तरी ढग कुठे फुटणार आहे आपल्याला कुठं माहिती बाहेरनं. हा पहिला भाग. आणि नंबर 2 म्हणले ठरवायचंच असेल तर मी मागच्या वेळेसारखंच काय करायचं ते ठरवून टाकलंय. सगळे म्हणले काय ठरवलंय? सगळ्या थेंबांनी विचारलं की सांग ना, बराच वेळ गप्प आहेस सांग. तो म्हणला मी रेगिस्तानमध्ये म्हणजे वाळवंटात पडायचं ठरवलंय. प्रचंड तप्त असलेल्या वाळूच्या एवढ्याशा एका कणावरती क्षणभर पडणार आहे. सगळे म्हणले अरे क्षणभरात तुझी परत वाफ विलून वरती येशील? हो म्हणला. पण त्या क्षणभरासाठी तापलेल्या त्या वाळूच्या छोट्याशा कणाला माझ्या पडण्याने जेवढी शीतलता मिळेल त्याच्यात माझा आनंद सामावलेला आहे. हिंदू धर्म तसा आहे. स्टेशन यायच्या आत स्वामीजींनी थोडक्यात त्या बाईला समजावून सांगितलं होतं काय करायला पाहिजे आपल्या धर्माने. संस्थापक नसलेला धर्म असं आपण जर म्हणत असू तर आपल्या धर्माकडनं मूळ अपेक्षा काय आहे हेच जणू स्वामीजी बोलत होते. शेवटच्या काही पत्रांमध्ये तर स्वामीजींचं एक वाक्य फार भयंकर आहे. देव शोधायला म्हणून निघालो होतो, आयुष्य वाया गेलं, देव सापडलाच नाही म्हणले, असं स्वामीजी लिहितात. आणि पुढे असं लिहितात पण मन मात्र अपार करुणा आणि प्रेमाने इतकं भरलंय की आता दिसेल त्यावर मी फक्त प्रेम करत राहतो, दुसरं काहीच माझ्या हृदयातनं बाहेर येत नाही. मुंबईमध्ये आलेले असताना मुंबईच्या रस्त्यावरती चित्र काढतात ना देवांची लोक कोळशानी, असं एक चित्र त्यांना मोठं दिसलं. बरोबर, काही त्यांचे शिष्यगणही होते, काही गुरुबंधू होते. शारदानंदांनी लिहून ठेवलेली आठवण आहे की त्यांनी ते चित्र दाखवलं आणि म्हणले बघितलं का म्हणले. इंग्रजीमध्ये त्यांचं वाक्य असं आहे की गॉड क्रिएटेड मॅन अँड अगेन फॉर अवर ओन बेनिफिट मॅन क्रिएटेड गॉड म्हणले. आणि तो अशा पद्धतीने की बघ म्हणले चित्र काढणारा तिथं 2 वेळच्या घासासाठी अन्नांना दशा म्हणून बाजूला बसलाय आणि पैसे सगळे पडतायत ते त्या देवावर पडतायत म्हणले. या देशात देव श्रीमंत आहेत, माणसं गरीब आहेत, असं त्यांचं पुढचं वाक्य आहे. आणि किती द्रष्टेपणाचं आहे बघा. आजच जर आपण चॅनल्स किंवा थोडंफार जर काही अभ्यास केला असेल किंवा बातम्या बघत असाल तर लक्षात येईल, आज दुपारीच बातम्यांमध्ये दाखवलं गेलं, नववर्षाशी सुरुवात झाली की आपण हल्ली एक प्रथा आली आहे ना की देवांना भागीदार करून घ्यायचं. कोणी साईबाबांना, कोणी तिकडं जाऊन आपल्या तिरुपती बालाजीला ते भागीदार करतात लोक आणि त्याचा काहीतरी वाटा देतात की तू आमचा 10% बिझनेस पार्टनर वगैरे असं. आपण आज हसतोय पण 4 तारखेपर्यंत, जानेवारी 4 तारखेपर्यंत आजपर्यंत तिरुपती बालाजी आणि साईबाबा या मंदिरांचे किती पैसे जमा झाले त्या टक्केवारीचे ते आज दुपारी बातम्यात दाखवत होते. 4 दिवसात शिर्डी संस्थानला मिळालेले पैसे 16 कोटीहून अधिक, दागिने वेगळे. आणि पहिल्या दिवशी बालाजीला मिळालेले पैसे 4.5 कोटी. दक्षिणेकडचं, केरळकडचं ज्या मंदिराची संपत्तीची मोजदाद अजूनही होत नाही तिथं आपल्याला माहितीचे विषय. खरे आकडे कधी येतील, किती येतील, मोजणारी माणसं खरंच प्रामाणिक आहेत का नाही, इथपासून अनेक प्रश्न आपल्या मनात तयार होतात. सर्व देवस्थानांचे पैसे जर बाहेर काढले तर भारताची गरिबी निश्चित दूर होऊ शकते.
असं शंकराचार्य मध्यंतरी म्हणले होते, पण दुर्दैवाने त्याच्यावर आपला विचार होत नाही. देवदेवतांच्या पाठीशी आपण लागत राहतो आणि माणसामधला ईश्वर आपण विसरतो, असं स्वामीजी नेहमी म्हणायचे. मला असं वाटतं त्यांचं द्रष्टेपण यातच होतं की आपण लक्ष कुठं द्यायला पाहिजे. आपण अजूनही त्या मूर्तीपूजेत, त्याच देवांमध्ये अडकत राहिलो. ऐहिक सुखासाठी त्या पाषाणाकडनं, त्या काष्ठाकडनं, त्या धातूकडनं, त्या दगडाकडनं आपण काहीतरी प्रेरणा घ्यायचा प्रयत्न करत राहिलो. आणि अत्यंत जिवंत उदाहरण म्हणून स्वामीजींनी जे जे काही आपल्याला विचार सांगितले ते विचार फक्त आपण पुस्तकांमध्ये ठेवत गेलो. स्वामीजी ज्यावेळेला अमेरिकेमध्ये पहिल्यांदा या सगळ्या शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेमध्ये गेले, स्वामीजींनी असं लिहून ठेवले, माझे पाय लटलट कापत होते. एक तर आधी त्यांना प्रवेश मिळालाच नव्हता पहिल्या वेळेला, कारण सांगितलं गेलं की तुम्हाला तुमच्या धर्माचं अधिकृत पत्र आहे का तर तुम्हाला इथं प्रवेश मिळेल. बरं, परिषद त्यावेळेला जवळजवळ 2 महिने लांब होती. काय करायचा असा प्रश्न होता. खिशामध्ये पैसे ठराविक होते. रस्त्यावरच्या एका खोक्यात काही दिवस स्वामीजींनी काढले. उपासाची पहिल्यापासून सवय असल्यामुळे प्रश्न नाही पडला. मग कुणीतरी सुचवलं की इथनं जवळ बोस्टनला का नाही जात. बोस्टनला गेले आणि तिथे त्यांना खऱ्या अर्थाने ते पत्र देणारा प्रोफेसर भेटला, हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे. त्यांनी दिलेल्या पत्रावर, कारण 3 दिवस मेरी हेल बरोबर त्यांची जी काय चर्चा झाली होती, त्यातनं त्या प्रोफेसरांना कळलं होतं की वेदांतावर भाष्य करणारा एक माणूस इथं आलेला आहे. मग त्या माणसाबरोबर आपण बोललं पाहिजे म्हणून ते प्रोफेसर जॉन तिथे आले, त्याच्याशी बोलले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की प्रचंड विद्वान आहे हा माणूस. या माणसाने हे सगळं त्या व्यासपीठावर मांडलं पाहिजे. मी यासाठी तुम्हाला पत्र देतो असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी पत्र दिलं म्हणून स्वामीजींना प्रवेश मिळाला. प्रवेश मिळाला, पण दरवेळेला स्वामीजींचं नाव उच्चारलं जायचं आणि स्वामीजी गप्प बसायचे की नको मला नाही, काय मी कारण काहीच तयारी केलेली नाही. कारण दिसत होतं इतर धर्मांचे जे सगळे प्रतिनिधी आलेले आहेत आपापल्या नोट्स काढून आलेत, स्वच्छ लिखाण आहे, काय बोलायचंय ते भाषण ठरवलेलं आहे, प्रत्येकाने काय विचार माझ्या धर्माविषयीचे मांडायचे, कुठले टप्पे कसे मुद्दे मांडायचे हे ठरलंय. मी काहीच तयारी केलेली नाही. वर्गणी काढली म्हणून आपलं आलो, पत्रही इथंच मिळवलंय, मी काय बोलायचं. अक्षरशः घशाला शोष पडला होता म्हणले. शेवटी अगदी टोचून उठवलं गेलं की नाही नाही आता तुम्ही बोलाच. तेव्हा म्हणे 5व्यांदा जेव्हा नाव घेतलं तेव्हा मी उठलो, व्यासपीठावरती गेलो, रामकृष्णांचं स्मरण केलं अक्षरशः एकदा. काय बोलायचं काहीच कळत नव्हतं. मनाचा पूर्ण हिया केला आणि पहिले शब्द बाहेर आले, माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि कळायच्यात संपूर्ण वातावरणातलं बदललं गेलं होतं. आर्ट्स सेंटर शिकागोतलं, जी काही 700-800 माणसं आतमध्ये होती तिथं उभं राहून टाळ्या द्यायला सुरुवात झाली होती की आजपर्यंत आम्हाला असं भाऊ बहीण कोणीच म्हणलं नाही. प्रत्येक जण येतोय आपल्या धर्माचं दामटं पुढे घेतोय, तेवढंच घोडं दामटवतोय की बस माझाच धर्म सगळ्यात कसा वेगळा विचार करणार आहे. हा माणूस आपल्याला बहीण आणि भाऊ म्हणतोय. आणि अशा काळात की ज्यावेळेला तिथं आज ती शिवी ठरते, पण त्यावेळेला निग्रो, ब्लॅक ही टर्म प्रचंड मोठ्या प्रमाणावर पगडा घेतलेली होती अशा काळात. असा एक ब्लॅक परत. गमतीचा भाग म्हणजे अमेरिकेमध्ये स्वामीजी एका हॉटेलमध्ये जेव्हा राहायला गेलेत, तिथला एक छोटासा प्रसंग त्यांनी लिहून ठेवलाय. स्वामीजी गेले तेव्हा हा निग्रो हा विषय खूप मोठा होता. त्यामुळे त्या काउंटरवरच्या माणसाला वाटलं की हाही एक ब्लॅक कोणीतरी आलाय, म्हणून त्यांनी असं सांगितलं की नाही बाबा मी तुम्हाला हॉटेलमध्ये प्रवेश नाही देऊ शकत. ते म्हणले पण एवढं सगळं सामान घेऊन मी कुठं जायचं. फार तर सामान तुझं तिकडं बाजूला ठेवता येईल तुला, पण प्रवेश नाही तुला देता येणार. स्वामीजी म्हणले मग ठीक आहे, मग नुसतं सामान ठेवण्यासाठी काही मी इथं आलेलं नाही, मला आश्रय हवाय, थंडी आहे प्रचंड. बरोबरचा जो माणूस होता तो म्हणला सांगा ना त्यांना तुम्ही काही निग्रो नाही आहात, यू आर अन इंडियन, काय हरकत आहे. आय एम नॉट बॉर्न टू राईज ॲट द एक्सपेन्स ऑफ अदर्स, हे स्वामीजींचं पहिलं वाक्य होतं. जर त्या निग्रोला ते असे वागवत असतील तर मीही ब्लॅकच आहे त्यांच्यासाठी. त्या निग्रोची जी भावना आहे तीच भावना माझ्या मनात जागृत झाली पाहिजे. जे त्याला सहन करावं लागतंय ते मी करीन, पण मी नाही जाऊन खोटं उगाच सांगणार की मी ब्लॅक असलो तरी मी निग्रो नाहीये, त्यामुळे मला तुम्ही द्यायला काहीच हरकत नाही, मी तेच सहन करीन सगळं. आणि स्वामीजी रस्त्यावरती राहिले होते.
ज्यावेळेला स्वामीजींचं व्याख्यान खऱ्या अर्थाने फक्त 5 मिनिटांचं भाषण आहे पाहिलं, पहिल्या दिवशी फार काही बोललेले नाहीत स्वामीजी. आपल्या धर्माच्या वतीने इतर सर्व धर्मांचं स्वागत केलंय त्यांनी. माझा धर्म सर्व धर्मांना कधीच त्याज्य मानत नाही हा विचार मांडलाय. त्याचबरोबर बोलताना असं म्हणलंय की शेवटी सर्व धर्म, सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती जसं म्हणतो तसे सर्व धर्म सर्व त्या परमेश्वराकडे, त्या एका तत्वाकडे आपल्याला घेऊन जातात. त्यामुळे कुठलाही मार्ग स्वीकारला तरी चालेल असं मान्य करणारा माझा धर्म आहे, अत्यंत लवचिकता आहे माझ्या धर्मात, हे फक्त त्यांनी सगळं मांडलं आणि ते खाली बसले. पण त्या 5 मिनिटाच्या भाषणाचा एवढा प्रभाव होता की दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू झाली की असा एक कुणीतरी संन्यासी आलेला आहे की ज्या संन्याशाने काही वेगळंच सांगितलंय. आणि या सगळ्याची पूर्वपीठिका ही नुसतं वाचन, नुसतं रामकृष्णांकडनं मिळालेला वसा अशी नव्हती. त्या जागतिक धर्मपरिषदेच्या दिशेने जाताना एक फार गंमतशीर गोष्ट स्वामीजींच्या बाबतीत घडली होती, ती मुद्दाम सांगितली पाहिजे. कारण आपल्याकडं त्या गोष्टीचं महत्त्व खूप मोठं आहे. युरोप अमेरिकेमध्ये त्यावेळेलाही होतं, आजही आहे. तो बदल निश्चितपणे झाला पाहिजे असं वाटतं. स्वामीजींचा वेश आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भगवी लुंगी, भगवी कफनी, भगवा साफा डोक्याला गुंडाळलेला, पायात खडावा, हातात वेदांताची पुस्तकं. गमतीचा भाग म्हणजे खडावांवरनं आठवलं, स्वामीजी भारताची परिक्रमा करताना कोल्हापूरमध्ये पोचले. मी काल सांगितलं, कोल्हापूरमध्ये एक आदर्श फुटवेअर नावाचं फुटवेअर दुकान आहे. तिथे जर तुम्ही गेलात तर त्याच्या आजोबांची हकीकत त्यांनी लिहून ठेवली आहे की स्वामीजींना त्यांनी कोल्हापुरी चपला दिल्याची नोंद आहे बरं का. आणि याचं कारण काय, तर स्वामीजींच्या खडावा झिजल्या होत्या. कोल्हापूरमध्ये आलाय त्याबद्दल काय देऊ असं जेव्हा राधाबाईंनी विचारलं तेव्हा स्वामीजी म्हणले, काय कोल्हापूरची पायताणं फार प्रसिद्ध आहेत तर ती द्या. आता त्याचा अर्थ वेगळा निघेल की एका योग्याने पायताण मागितलं आणि आम्ही दिलं, पण म्हणले द्या म्हणून, आणि ती दिल्याची एक नोंद आहे. एक जाता आता सांगितलं तर स्वामीजी तो वेश घालून निघालेले. त्यावेळेला भारतातला हा हिंदुइझम किंवा भगवा रंग, सॅफ्रॉन कलर, हे काही युरोप अमेरिकेत फारसं पोचलेलं नव्हतं. बुद्ध धर्माचा सुद्धा रंग विटकरी डार्क रेड अशा कलरच्या जवळ जाणारा होता. त्यामुळे भगवा रंग, विरक्ती, त्याग याचं प्रतीक, आपल्याकडची सगळी परंपरा, हा विषय तिकडं फारसा माहिती असायचं कारण नव्हतं. विचार करा ना की आपलाच धर्म एवढा निद्रिस्त होता की आपला प्रतिनिधी पाठवावा याचाही विचार कुणी केला नव्हता. स्वामीजींच्या शिष्यांनी केला मद्रासमधल्या, म्हणून स्वामीजी तिथं पोचलेले. स्वामीजींच्या मागणं एक युरोपियन जोडपं चाललं होतं. दोघंही त्यांच्या त्या आधुनिक वेशामध्ये होते. ते लॉंग कोट मागणं असलेले, तो बो, तिची ती विशिष्ट पद्धतीची हॅट, ते सगळं. आणि त्या बाईला जरा विचित्र वाटलं की एवढी थंडी आहे सगळे, आणि अंगात एक आपलं नुसतंच भगवं काहीतरी असं अंगावरती, खाली काहीतरी भगवं गुंडाळलंय ना, कुठं बटन ना, शिवण ना, टिपण ना, काही पायात सुद्धा काही बूट वगैरे पद्धतीचं काही नाही, नुसत्याच असं लाकडं काहीतरी खाडखाड आवाज करणाऱ्या खडावा घातल्यात. आणि हे कोणतरी चाललंय एक माणूस नुसताच एकाच रंगाचं सगळं गुंडाळून. म्हणून ती बाई पटकन आपल्या नवऱ्याला म्हणली, सी हाऊ दॅट जेंटलमन लुक्स व्हेरी शॅबी इन दिस ड्रेस. नवराई कुचितपणे हसला आणि म्हणला, यू आर कॉलिंग हिम जेंटलमन? आय डोंट थिंक पीपल वेअर दीज टाईप ऑफ ड्रेस आर जेंटलमन. म्हणजे असे कपडे घालणारी माणसं काय सभ्य असतात का? दोघांनाही कल्पना नव्हती की स्वामीजींना अत्यंत उत्तम इंग्रजी येतं. स्वामीजी पटकन उलटे वळले म्हणले, सी आय एम फ्रॉम द कंट्री वेअर कॅरेक्टर्स डिसाइड्स द जेंटलमन नॉट द टेलर. तुकाराम जे म्हणत असतात, काय भुलाला अशी वरल या रंगा, त्याचंच हे दुसरं प्रतीक होतं कुठंतरी, की बाह्यांगावरनं माणूस ठरत नाही, तो बोलायला लागला की त्याची काय प्रतिमा आहे ती निर्माण होत असते त्याच्या विचारांमधनं, आणि त्यातून माणूस आपल्याला समजत असतो. आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न युरोप अमेरिकेत आता झाला पाहिजे, हेच स्वामीजींना कुठंतरी सांगायचं होतं. स्वामीजी अमेरिकेत होते. सकाळी उठून जिथं जाईल तिकडं पाय असं चालत जायचंय. एकदा एका समुद्र किनाऱ्यावरती जाऊन बसले होते आणि पाहिलं तर तिथं जवळ एक खेळ चालला होता. काही तरुण मुलं होती, हातात रिव्हॉल्वर होतं त्यांच्या. त्यांनी 2 काठ्या त्या लाटा जिथनं येत होत्या त्याच्यापाशी रोवून ठेवल्या होत्या. लाट यायची तिथनं त्या काठ्यांच्या मधनं, तेव्हा कागदाचा बोळा करून ते टाकायचे आणि रिव्हॉल्वरमधनं गोळी मारून उडवायचं. त्यांच्यातला जो कोणी प्रमुख नेता, लीडर वाटत होता, ज्याचं कदाचित ते रिव्हॉल्वर असावं, तो प्रत्येकावर सारखा खेकसत होता.
कारण गोळी वाया जात होती, बोळा काही कुणाला उडवता येत नव्हता. खरं तर स्वामीजी आपल्या विचारात होते, बसले होते तंद्रीत. तो आरडाओरडा बघून त्यांचं लक्ष गेलं की हे काय खेळ चाललाय. त्यांच्यासाठी ते सगळं नवीनच होतं की काय हातात काहीतरी घेतलंय, त्यातनं काहीतरी उडतंय आणि ते पाण्यात जातंय भुसकन आणि काही होत नाही. ते बोळे मात्र सारखे पडतायत आणि लाटेबरोबर उडतायत. काही वेळाने त्यांच्या लक्षात आलं की हा खेळ चाललाय की गोळीनी बरोबर ते उडवायचं आहे. थोड्या वेळाने उठून स्वामीजी तिथं गेले आणि म्हणले, शल आय ट्राय. पहिल्यांदा त्या वेशाकडे बघून ती सगळी मुलं जरा हसायलाच लागली की हा कोण आहे काय. डू यू नो हाऊ टू हँडल, त्यांनी विचारलं. हे कधी माहीत नाही म्हणले, मला माहित नाही, मी आपलं बघितलं म्हणून. पण हे उडवणं सोपं आहे, असं स्वामीजींचं पुढचं वाक्य आलं. हा काहीतरी काय म्हणले, इतकी वर्ष झाली आम्ही हे रिव्हॉल्वर, हे आमचे मित्र आहेत, त्यांचं आहे स्वतःचं, पण ते आम्ही शिकवतोय, पण आम्हाला जमत नाही. लाट येते, कसा उडेल बोळा माहीत नसतं आणि तुम्ही उडवू शकताय म्हणताय. बघा बरं, दिला हातामध्ये. स्वामीजी म्हणले टाका बोळा. बोळा टाकला, लाट आली, स्वामीजींनी असं ठपकन उडवलं. धरलं पण नव्हतं नीट, तसंच उडवलं. बोळा मात्र बरोबर उडला. एक जण पटकन म्हणला, बिगिनर्स लक असतं म्हणले. असं होतं, लागो लागो दिवाळी आपण मराठीत म्हणतो तसं. परत एकदा प्रयत्न करा बरं. पुन्हा बोळा टाकला, पुन्हा उडवला. अरे बघू म्हणले, तिसऱ्यांदा बघू. तिसऱ्यांदा उडवला, चौथ्यांदा उडवला. ते म्हणले, इकडे खोटं बोलला असतो आमच्याशी, तू फारच पट्टीचा आहेस, नेमबाज म्हणले, तू हे हत्यार बरीच वर्ष हाताळतोयस. ते म्हणले, छे छे, आज पहिल्यांदा मी घेतलं हातात. म्हणजे सोपं आहे म्हणलं हे सगळं करणं. आमच्याकडे ध्यान नावाचा जो प्रकार आहे ना, तो जो लावायची तुम्हाला सवय लागली ना म्हणले, तर एकाग्रता हा विषय फार पटकन जमतो. ती सगळी मुलं म्हणली, म्हणजे काय सांगू शकतो म्हणले. चला म्हणले, आमच्या वस्तीवर चला. मुलं त्यांना घेऊन वस्तीवर गेली. त्यांच्यासाठी ते खेळणं झालं होतं, जिवंत खेळणं, की चला याची टिंगल करू. कुठनं तरी आलाय ना आशिया खंडामधनं. एक मोठं टिपार दिलं वेडं वाकडं असं, ते उलटं उभं केलं आणि त्याच्यावरती स्वामीजींना उभं करून सांगितलं, सांगा ध्यान म्हणजे काय आम्हाला सगळ्यांना इंग्रजीत. त्या डगडगत्या पिंपावरती उभे राहून स्वामीजी बोलायला लागले. स्वामीजींनी असं लिहिलंय की काही वेळानी माझ्या कानापाशी 2-3दा असे सू सू आवाज आले, काय बंद झाले. नंतर मी आपला बोलत राहिलो. त्यांना कळत होतं की नाही माहीत नाही. 15-20 मिनिटं तरी मी बोललो असेन. संपलं आणि मी खाली उतरलो. आणि ती सगळी मुलं वस्तीमधल्या लोकांना मागं उभी होती, ती पुढं आली आणि सॉरी 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 म्हणायला लागली. स्वामीजी म्हणले, काय झालं. नाही म्हणे, आम्ही तुमची परीक्षा घेत होतो, तुमच्या कानाच्या शेजारून आम्हीच त्या गोळ्या मारत होतो म्हणे. स्वामीजी म्हणले, मला काहीतरी सू सू आवाज आला, पण माझ्या काही लक्षात नाही आला. आता आपण त्या जागी असतो 100 वेळा एक तर त्या डुकडुकत्या टिपावरती उभं राहून आधी बोलायचं, परत त्यात असं काही झाल्यानंतर गडबडलो असतो, एखादी गोळी कदाचित चाटूनही गेली असती, कदाचित काहीतरी घडलंही असतं. स्वामीजींचं लक्ष ह्या कुठल्याही गोष्टीत नव्हतं. आणि त्याचा परिणाम एवढा मोठा झाला की ही 5 मुलं नंतर स्वामीजींचे संरक्षक म्हणून स्वामीजींबरोबर पुढचा संपूर्ण अमेरिकेतला प्रवास त्यांच्याबरोबर करत होती. आणि त्यांच्याबरोबरच राहिली की आम्हाला हे सगळं शिकवा. साधना काय आहे, योग सामर्थ्य काय आहे, मेडिटेशन हा विषय जो आज सगळा अमेरिका युरोपमध्ये आपण अगदी बघतो की आता तिथं सूर्यनमस्कार घातले जातात, दिवसाकाठी मेडिटेशन करावं असं सांगितलं जातं. हे फार पूर्वी स्वामीजींनी केलं होतं. अर्थात आपल्याकडे अजून एवढं होत नाही जेवढं त्यांच्याकडे होतं. त्यांनी पूर्ण ते प्रमाणित करून शिक्का मारला की आपल्याला पटेल. स्वामीजींच्याही बाबतीत तेच घडलं होतं की आपल्याला तिकडचा शिक्का बसल्याशिवाय आपली माणसं मोठी वाटत नाहीत. पण स्वामीजींनी हा विषय तिथं पहिल्यांदा मांडला एकाग्रतेचा, आणि ती मुलं पहिल्यांदा त्यांची शिष्य झाली. तिथून पुढे अमेरिकेमधला संपूर्ण प्रवास हा भारतीय वेदांत त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे या विषयावरती होता. पैसे गोळा करणं हा होता. त्याच्यात एक पत्र फार गंमतशीर आहे. स्वामीजींनी असं म्हणलंय, मी ज्यावेळेला खरं तर या अमेरिके आणि या सगळ्या प्रवासासाठी पश्चिमेकडच्या जायचं तेव्हा त्याच्या मागचा एकमेव विषय असा होता की दुःख दैन्य दारिद्र्य या भारतातलं घालवायचं असेल ना तर तिकडे जाऊन बक्कळ पैसे कमवायचे, इथे आणायचे आणि ते सगळे या गरिबांमध्ये वाटायचे, म्हणजे बरं होऊन जाईल म्हणले. आणि हा माझा किती मोठा गैरसमज होता की कितीही पैसे असे आणले तरी असं दारिद्र्य भारतातलं जाणार नाही, हे तिथं गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं म्हणले. आणि मग वेगळ्या विषयांकडे स्वामीजी वळले. हा प्रवास म्हणलं तर अत्यंत खडतर होता.
कारण मी जसं म्हणलं तसं बाकीचे पाश तुटले असले तरी स्वामीजींचा आईशी असलेला बंध फार मोठा होता. त्याच वेळेला महिन बाबू शिकण्यासाठी म्हणून तिकडे आले होते. त्याचा एक राग स्वामीजींना होता की मलाच पैसे पुरत नाहीत, मी तुझ्या शिक्षणासाठी कुठनं अजून खर्च करू. धाकटा भाऊ सगळ्यात त्यावेळेला भूपेन त्यावेळेला कॉलेजमध्ये शिकायला सुरुवात झाली होती त्याची. घरचे कज्जे चालूच होते कोर्टाचे. भुवनेश्वरी देवींना 2 वेळची खायची भ्रांत होतीच त्याही अवस्थेमध्ये. तारकनाथांचं काकांचं निधन जरी झालं असलं तरी त्यांच्या बायकोनी पुन्हा सगळी केस उभी केलेली होती आणि विश्वनाथ दत्त वडिलांनी मृत्यूपत्र केलं नसल्यामुळे या सगळ्याला तोंड देणं स्वामीजींना मोठा मुलगा असल्यामुळे भाग होता. त्यामुळे जसे मिळतील तसे व्याख्यानातले पैसे, इतर पैसे वाचवून शक्य असतील तसे स्वामीजी भारतात आपल्या आईसाठी पाठवायच्या प्रयत्नात होते. त्यात मठासाठीही पैसे पाठवावे लागायचे. एकत्र 10,000 रुपये आणल्याची एकदा नोंद आहे आणि गपचूप स्वामीजींनी ते पाठवून दिलेत. का तर कोर्टाची केस संपत आली होती आणि त्यासाठी आईला पैसे भरणं आवश्यक होतं एका अटर्नीकडे जाऊन. सगळेजण म्हणत होते स्वामीजी तुम्हीच जाऊन का नाही देत. मी देण्याचा प्रश्न नाही म्हणले. मी जर ते पैसे द्यायला स्वतःहून गेलो तर सगळे म्हणतील बघा मठासाठी काहीच नाही आणि याच्यासाठी आणतो. पुढे जाऊन गमतीचा भाग सांगायला हरकत नाही, मठामधनं स्वामीजींनी काही वेळेला कर्ज म्हणून पैसे उचलले आणि नंतर ते परत केले आपल्या व्याख्यानांमधनं, पुस्तकालयामधनं, अशी नोंद आहे. संन्यासी जरी असला तरी गृहस्थ धर्मातली काही कर्तव्य माणसाला कधीही चुकत नाहीत याचं उत्तम उदाहरण स्वामीजी आहेत असं मला नेहमी वाटत राहतं. मृत्यूच्या अवघे 3 महिने आधी स्वतःचं घर पूर्ण सोडवून आपल्या आईच्या नावाने करून दिलंय आणि मग स्वामीजींनी महानिर्वाण केलंय. म्हणजे किती शेवटच्या क्षणापर्यंत त्या झगड्यामध्ये स्वामीजी असतील. पण हा संपूर्ण प्रवास त्यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने केला. हा प्रवास करत असताना पॅरिसमधली एक फार सुंदर घटना आहे. ही माणसं दर्शन देतात का. बरेचदा लोक असं म्हणतात की बाबा मला अक्कलकोट स्वामी दर्शन दिलं त्यांनी, असं कोणीतरी सांगतंय. कोणी म्हणतं नाही नाही आमच्या घरी तर ते अगदी आत्ता आत्ता येऊन गेल्याची नोंद आहे. माझ्या वडिलांना पादुका देऊन गेले. अनेक हे भास आहेत का खरं आहेत हा सगळा नंतरचा भाग. स्वामीजी पॅरिसमध्ये एका खूप मोठ्या लँडलॉर्डच्या घरात होते. तिथं त्यांना जाण्यासाठी एक कोचमन आणि एक बग्गी ठेवलेली होती. आणि तो बग्गीचा जो कोचमन होता त्याला स्वामीजी भयंकर आवडायचे. तो म्हणायचा काय रुबाबदार चालतात. तो त्यांना महाराजच म्हणायचा, यू आर प्रिन्स असं तो त्यांना म्हणायचा. तर ते म्हणायचे अरे कुठला रे, मी एक साधा योगी आहे, साधक आहे. म्हणले मी कसला आलाय प्रिन्स. नाही नाही म्हणले मी डेडिकेटेड कोचमन आहे. म्हणले इथे जे जे कोणी सगळे जगभरातले प्रिन्स प्रिन्सेस येतात त्यांना माझ्या कोचमधनं मीच घेऊन जातो, पण तुमच्या इतका देखणा प्रिन्स मी आजपर्यंत नाही पाहिला. म्हणले स्वामीजींची चालच तशी होती, अशीच त्यांची व्यक्तिमत्व होतं. आणि बोलायला लागल्यानंतर तर विषयच नसायचा. इंग्रजीवरचं नुसतं प्रभुत्व नाही तर ते विचारांचं प्रभुत्व होतं. ते आचरणात आणण्यासाठी लोकांना भरीस पाडणं याची गरज नसायची. शब्द तोंडातनं आला की तो झेलायला लोक तयार व्हायची. इतकं त्या शब्दांचं महत्व तयार व्हायचं त्या ओठातनं ते बाहेर आल्यानंतर. त्या घरामध्ये एक लहान मुलगा होता जो स्वामीजींकडनं येऊन वेगवेगळ्या गोष्टी ऐकायचा. त्याला आपल्याकडच्या धार्मिक गोष्टी ऐकायला खूप आवडायच्या. त्या लँडलॉर्डचा मुलगा होता, छोटा होता अत्यंत. त्याला गोष्टी ऐकायला आवडायचं. तो हनुमानाच्या गोष्टी खूप ऐकायचा कारण स्वामीजींनाही लहानपणी ते आवडायचं. त्यामुळे हनुमानाच्या गोष्टी ते भयंकर सांगायचे. शेवटी स्वामीजी तिथनं निघायची वेळ आली. खरं तर त्या लँडलॉर्डनी स्वामीजींना जाण्यासाठी प्रवासासाठी पैसे दिलेले होते आणि ते त्या लहान मुलांनी बघितलेली होते. तरी सुद्धा ते आता निघालेत आणि आता आपल्या गोष्टींचा तास संपणार याचं दुःख जास्त लहान मुलाला. बाकी विशेष काय असणार, सहवास नाही मिळणार एवढंच. स्वामीजींनी जाताना त्याला असं विचारलं, बोल तुला मी आज काय देऊ. त्याला मोठा प्रश्न पडला की अरे माझ्याच बापाकडनं यांनी पैसे घेतलेत प्रवासाला जाण्यासाठी या संन्याशाने, आणि आता हाच मला म्हणतोय मी तुला काय देऊ. कॅन यू शो मी द लाईट म्हणले. स्वामीजींना पटकन कळलं नाही 1 मिनिट. आणि मग लक्षात आलं अरे तुला एक वेगळी जागृतावस्था हवी असं तुला म्हणायचंय. तो म्हणला येस, तुम्ही जे सारखं सांगता की तुमच्या धर्मामध्ये मृत्यूचं भय काढलं जातं योग सामर्थ्याने, प्रत्येक जण तर मरणार असं तुम्ही म्हणताच ना, सगळे मेलेच ना. ते म्हणले हो. ते भय काढण्यासाठीचा जागृतता तो प्रकाश तुम्ही मला दाखवू शकता का. डेफिनेटली व्हेन इट इज नीडेड ॲट दॅट टाइम आय विल शो इट टू यू असं स्वामीजी त्याला म्हणले. त्या मुलाच्या काही लक्षात आलं नाही. एक चॉकलेट त्याच्या हातावर ठेवलं आणि स्वामीजी गेले. त्या मुलांनी डायरी लिहून ठेवली आहे,
दुसऱ्या महायुद्धामध्ये तो लढला. दुसऱ्या महायुद्धामध्ये तो लढला. तो मिलिटरीत गेला होता, दोस्त राष्ट्रांकडनं लढत होता. आणि ज्या वेळेला तो एका बॉम्बस्फोटात सापडला आणि संपूर्ण अंगाची रक्तंबाळ होऊन चाळण झाली होती त्याची आणि तो पडलेला होता, त्यावेळेस दिस इज द टाइम आय कॅन शो यू द लाईट यू नीडेड असं वाक्य मला म्हणलं 10 वेळा ऐकू आलं. आणि तो असं लिहून ठेवतो की एक धूसर आकृती मला कुठेतरी जाताना दिसली आणि मला खूप मोठी आठवण नंतर अचानक आली की लहानपणी मला एका माणसाने हे वाक्य ऐकवलं होतं, तोच आज मला पुन्हा दिसत होता. स्वामीजी जाऊन कित्येक वर्ष होऊन गेले, ते दुसऱ्या महायुद्धाची गोष्ट सांगतोय, पण त्यांनी लिहून ठेवलंय. तिथनं त्याला हलवलं गेलं तळावरती, मेडिकेशन झालं, पुढे 3 महिने तो जगला. पण नंतर अनेक संसर्ग झाले होते आणि त्या सगळ्यामुळे तो गेला. पण त्यांनी असं लिहून ठेवलंय की एकही वेदना नंतरच्या काळात मला जाणवली नाही. जे काही उपचार माझ्यावरती होत होते ते करत होते ती लोक, मी मात्र पूर्ण त्याच्यापासून अलिप्त होतो. कुठनं हे सामर्थ्य आलं मला माहिती नाही. पहिल्या स्फोटाच्या वेळेला मी ज्या पद्धतीने किंचाळलो होतो, ओरडलो होतो, कणत होतो, ते मला नंतर कधीही जाणवलं नाही. खरंच योगी पुरुषांची दर्शनं होतात का हे भास असतात मलाही माहिती नाही. पण एक निश्चित, ज्या भासमय जगामध्ये आपण आजही वावरतोय त्यातनं बाहेर पडून जागृतीचा मार्ग दाखवण्याचं पहिलं काम मगाशी आपण जे पाहिलं तसं कृष्णाने जर केलं असेल त्यावेळेला, तर नंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने ते जागृतीचं काम करणारा दुसरा तिसरा कोणी नाही, फक्त विवेकानंद, की जे सातत्याने हे सांगत राहिले की आता या सगळ्यातनं बाहेर पडायची वेळ आलेली आहे. या सगळ्या संकल्पना तोडा, तरच देश तुम्ही मोठा करू शकता. सिस्मोग्राफ वगैरे हे सगळं आपण भूकंप आणि या सगळ्या बाबतीत ऐकत असतो. स्वामीजींचं मन एक सिस्मोग्राफ होतं असं कित्येकदा मला वाटतं. विज्ञानानंदांनी एक फार सुंदर गोष्ट लिहून ठेवली. बेलूरच्या मठात कधी तुम्ही गेलात तर स्वामीजी झोपायचे, ती खोली आजही मागचा तो घाट वगैरे दिसतो, ती पडवी दिसते, ती अशी तशीच्या तशी. त्याच्या डाव्या बाजूची जी खोली आहे तिथं विज्ञानानंद राहायचे. विज्ञानानंदांनी एक आठवण लिहून ठेवली आहे की स्वामीजी रात्री एकदा मला अचानक 2 वाजता जाग आली आणि बघितलं तर काय एवढी चहलपहल आज आश्रमात मध्यरात्री. तर काही नव्हतं, स्वामीजी एकटेच बाहेरच्या पडवीमध्ये एरझाऱ्या घालत होते, त्या गंगेच्या काठाकडची जी आहे तिकडं. तर विज्ञानानंदांनी जाऊन विचारलं, अस्वस्थ वाटतंय का स्वामीजी, काही त्रास होतोय का? नाही रे, कुणीतरी म्हणलं उठ, असं फटका मारल्यासारखं मला उठवलं म्हणून मी जागा झालोय. म्हणले मला कळत नाहीये काय झालंय, पण काहीतरी झालंय रे, काहीतरी झालंय. म्हणलं कुठे काय झालंय? त्यांनी आश्रमात जाऊन बघितलं, इकडे तिकडे बघितलं, नाही हो म्हणला, काहीच नाही स्वामीजी, सगळा आश्रम शांत झोपलेला आहे, काहीही घडलेलं नाही, काय उगाच आपलं. बराच वेळ अस्वस्थ असलेले स्वामीजी शेवटी म्हणले, मला आत्ता कळत नाही पण काहीतरी घडलंय रे, काहीतरी घडलंय, आणि झोपले. दुसऱ्या दिवशी दुपारी उशिरानी बातमी मिळाली, स्वामीजींना रात्री 1:30 वाजता जेव्हा कुणीतरी चापट मारून उठवल्यासारखं वाटलं होतं की उठ, झोपलायस काय, या अवस्थेमध्ये काय चाललंय बघ. त्याच वेळेला फिजीमध्ये खूप मोठा भूकंप झाला होता. हजारो माणसं मृत्युमुखी पडली होती, हजारो वेदनांनी तळमळत होती, आणि त्याचं सिस्मोग्राफ स्वामीजींच्या मनामध्ये उमटलेला होता. ते नेहमी म्हणायचे की स्वतःलाच किती कमी लेखून जगतो आपण भारतीय. ती मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट असते ना, तशी अवस्था असते आपली अनेकदा, असं मला नेहमी वाटतं. की तो धोबी होता आणि परटाचा सगळ्यात लाडका, हल्लीच्या काळातला नाही पण त्या गोष्टीच्या काळातला बघायला गेलं तर त्याचं सगळ्यात लाडकं वाहन म्हणजे त्याचं ते गाढव. बराच काळ वापरल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं मुलाला की आता हे गाढव बदललं पाहिजे, जरा ताजं तवानात तगडं गाढव आणलं पाहिजे की जे जास्त कपडे नदीवरती घेऊन जाईल, घेऊन येईल. म्हणून तो गाढवांच्या बाजारात ते विकायला घेऊन गेला. काय जे काय असेल त्यांनी एक 75 रुपये वगैरेला विकला असेल समजा, असं समजू आपण. आता म्हणला ताजं गाढव घ्यायचं, जमवलेले बरोबरचे पैसे वगैरे घेऊन आला होता आणि कुठलं लिलावात चांगलं चाललंय गाढव त्याच्याकडे बघायचं, जरा काहीतरी पोटा पाण्याची व्यवस्था करू म्हणून बाजूला गेला काहीतरी खायला. आणि जिथं लिलाव चालला होता तिथनं आवाज यायला लागला, बघा वाढली गाढवाची किंमत वाढली, 100, 101, 102, परत काहीतरी वाढली, 105, 110.
म्हणला हे गाढव फारच चांगलं दिसतं, या ह्याच्यातलं हे व्यवहारातलं गाढव आपण घ्यायलाच पाहिजे कसंही करून, म्हणून घाईघाईत खाणं संपवलं. तिथपर्यंत पोचेपर्यंत गाढवाची किंमत त्या 125 झाली होती. लांबून गर्दीत त्यांनी हात वर केला, मी पैसे जमवून आणलेत, 75 आलेले, शिवाय माझे वर्ष इतकं देवलेले, नक्की नक्की मी घेतो 125ला. झालं म्हणले, तो हात वर आला, 125 आणा, त्यांना पुढं आणा. ठराव झाला, ठोका पडला आणि पुढे जाऊन त्याने बघितलं तर त्याचंच गाढव 125 रुपयाला त्याला विकत घ्यावं लागलं. सांगण्याचा उद्देश, बरेचदा आपली अवस्था हीच असते समाजात. आपल्याला स्वतःविषयीची किंमत माहिती नसते. स्वतःची किंमत आधी ओळखा, तुमच्यातलं चेतना तत्व आधी ओळखा, असं स्वामीजी नेहमी म्हणायचे. जोपर्यंत स्वतःतलं चेतना तत्व आपण ओळखणार नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या चेतना तत्वाला आपण किंमत द्यायला शिकणार नाही. हे जे स्वामीजी नेहमी म्हणायचे त्याचं हे कारण होतं असं मला नेहमी वाटतं. कशासाठी शोधायचं इतरांमध्ये मग प्रेम? कुठल्या दगडामध्ये, कुठल्या पाषाणामध्ये? द वन हू वर्शिप्स जीवा वर्शिप्स शिवा, असं स्वामीजी म्हणतात की मला वेगळ्या शिवलिंगाची आत जाऊन मग पूजा करायची गरज नाही होत मनामध्ये. मी जर त्या एखाद्या गरीब माणसाकडे बघून त्याच्यामधल्या ईश्वर तत्वाला, चेतना तत्वाला जर ईश्वर समजून त्याची सेवा केली तर मग वेगळं शिवलिंग नको, वेगळी मूर्ती नको, मला त्याची मला गरज नाही. पण दुर्दैवाने इतकी अपार करुणा, इतका अपार प्रेम मनामध्ये निर्माण करण्यासाठी जी साधना लागते ती आपल्याकडे नसते. स्वामीजींकडे ती मात्र साधना होती आणि म्हणूनच स्वामीजी हे करू शकले असं मनापासून मला वाटतं. 1898ची घटना आहे. स्वामीजी तिकडच होते. वर्तमानपत्र तिथं जे यायचं युरोपमध्ये ते वाचलं जायचं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये एक रशियातल्या घटनेचा संपूर्ण उल्लेख होता आणि ती घटना सविस्तर, आणि स्वामीजी डोळे मिटून शांतपणे ऐकत होते. स्वामीजी सातत्याने ऐकत होते. हे सगळं भूपेन त्यावेळेला तिकडे शिकायला गेला होता त्यामुळे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की स्वामीजी ऐकत होते. झारचं राज्य त्याच्याविषयीची घटना होती की झारने असं जाहीर केलं होतं, प्रचंड रशियामध्ये त्यावेळेला संपूर्ण बेकारी, गरिबी, भारतासारखीच परिस्थिती तिकडेही तयार झाली होती, पण अंदाधुंदही खूप मोठी होती. झारची एक सत्ता होती, एकानुवर्तित, आणि त्यांनी असं जाहीर केलं होतं की माझा वाढदिवस आहे, त्यामुळे उद्या जे कोणी राजवाड्यासमोर रांगा लावतील त्यांना इनॅमलच्या एका जगमधून 2 पिंट बियर आणि 2 ब्रेड मिळतील. त्या इनॅमलच्या जगवर माझी सही असेल. आणि त्यांनी हे जाहीर केल्यानंतर एवढी प्रचंड गर्दी उसळली की हे मिळणार, 2 पिंट बियर आणि 2 ब्रेड खायला मिळणार झारकडनं आपल्याला. आज अन्नांना दशेत आपण अशा अवस्थेमध्ये, त्यामुळे इतकी गर्दी उसळली की अंधाधुंद झाली, अक्षरशः प्रचंड गर्दी सगळी ती. झार राजवाड्यातनं वरच्या बाजूला आपल्या गच्चीच्या दिशेने आला आणि त्याने बघितलं की काय प्रचंड चाललंय हे सगळं. कितीही त्या रांगेत पुढे येण्यासाठी मारामारी, चेंदाचेंदी चालली अक्षरशः. आणि त्यांनी आपल्या कर्नल पोलीस ऑफिसर जो होता त्याला खाली निरोप पाठवला आणि त्याला असं सांगितलं, फायर. हे काय चाललंय म्हणलं, फायर. हुकमाचे ताबेदार होते म्हणून गोळीबार झाला. प्रचंड लोक मृत्युमुखी पडली आणि एक शांतता पसरली. आणि मग जी उरलेली होती ती पुन्हा ती प्रेत तुडवत रांगेमध्ये यायला लागली. गरज होती 2 पिंट बियर आणि ब्रेडची. आणि त्याच्यात पुढं असं लिहिलं होतं की ज्या ऑफिसरनी हा गोळीबार केला झारच्या हुकमावरनं, त्याने आपल्या कमरेचं पिस्तूल काढलं, समोरचं ते दृश्य त्याला बघवेना आणि स्वतःच्या कपाळाला लावलं आणि त्यांनी गोळी झाडून घेतली. स्वामीजी एकदम ओरडले, इनफ, नाही ऐकायचं म्हणलं ह्याच्यापेक्षा जास्त मला. काय ही कुठली अवस्था आहे माणसाची आणि कुठल्या अवस्थेमध्ये हे सगळं चाललंय? हा कसला विचार, हा कुठला निर्दयी विचार मानवाच्या मनामध्ये येऊ शकतो? मग ईश्वरी तत्वाला किंमत आहे की नाही जे मी मानतो त्याला? सातत्याने मनात प्रश्न उमटत राहत होते. या घटना समोर दिसत होत्या आणि उत्तर मात्र सापडत नव्हतं. जे रामकृष्णांनी त्यावेळेला म्हणलं होतं की नरदेह घेऊन आपण एकदा या रूपामध्ये आलो असलो की नरदेहाच्या सगळ्या यातनाही बरोबर येणार, ते विचारही बरोबर येणार. मग असं नाही होणार की मी हे सगळंच दुखणं काढून टाकलं माझ्या मनातलं. का?
मी नरदेहात असलेला मोठा वेगळाच मानव आहे, महामानव आहे, मी जन्माला आलेला, मी मुळातच तो नाही, मी राजर्षी आहे, मी सप्तर्षी आहे. जे रामात आहे तेच कृष्णात आहे, ते माझ्यात आहे असं जे रामकृष्ण म्हणायचे त्याचं कारणच ते होतं. पहिलं दर्शन तर त्यांनी दिलेलं जे स्वामीजींनी लिहून ठेवलं ते भयंकर आहे. तिसरी भेट, मी जे काल म्हणलं होतं 3 भेटी झाल्या, त्यातली तिसरी जी भेट आहे तेव्हा गेल्या गेल्या काही न बोलता रामकृष्णांनी आपला उजवा पाय त्याच्या अंगावर ठेवलाय, फक्त त्याला बसायला लावून. आणि स्वामीजींनी असं लिहिलंय की मला भोवळ आली, काही कळेना, सगळ्या खोलीमधल्या जडवस्तू गरगरा गरगरा माझ्या भोवती फिरायला लागल्या, अस्तित्व माझं संपतंय असं वाटायला लागलं, मी वायुरूपात कुठेतरी जातोय असं वाटायला लागलं, प्रचंड वादळ घोंगावायला लागलं, मला काही कळेना. आम्ही डोकं खाली धरलं आणि मी फक्त म्हणलं असं करू नका गुरु, मला माझे आई वडील आहेत, माझी बहीण आहे मोठी स्वर्णलता, माझं घर आहे, माझ्याशी काय वागताय असं. आणि एका क्षणात त्यांनी कपाळाच्या जवळ बोट टेकवलं आणि मी शांत झालो होतो. ते सगळं फिरणारं, सगळं आसपासचं जडतत्व हे पुन्हा आहे त्या जागी स्थिरावलेलं मला फक्त दिसलं होतं. हा एकमेव पहिला क्षण होता की जिथं मी काहीतरी वेगळं अनुभवलं होतं. आणि म्हणून मी त्यांच्या मागं लागलो होतो की मला देव दाखवता का, मला देव दिसेल का, तुम्ही पाहिलाय म्हणता तसा मी बघू शकेन का. आणि तेच स्वामीजी अगदी शेवटी असं म्हणतात की आयुष्य घालवलं देव बघण्यासाठी, देव काही मिळाला नाही, आयुष्य वाया गेलं त्यासाठी. पण एकच घडलं, मन विशाल झालं, मनामध्ये प्रचंड प्रेम आलं, करुणा आली, आणि आता मी सगळ्यांशीच प्रेमाने वागतो, सगळ्यांकडेच प्रेमाने बघतो. स्वामीजींचं द्रष्टेपण अनेक ठिकाणी आपल्याला दिसत राहतं. आज 150 वर्ष पूर्ण होत असताना त्यांच्या जन्माला अजूनही त्यांचे विचार सर्वार्थाने आपण घेतलेत की नाही असा प्रश्न माझ्या मनात नेहमीच येतो. त्याचं पुन्हा एक कारण आहे, मगाशी मी म्हणलं तसं, युरोप अमेरिकेने स्वामीजींचे विचार जेव्हा प्रसिद्ध करायला सुरुवात केली त्यानंतर स्वामीजींना आपण महत्व दिलंय. स्वामीजींच्या महानिर्वाणानंतरची कलकत्त्यामधली किंवा बेलूड मठातली संपूर्ण परिस्थिती जर वाचाल तर ती भयावह आहे. स्वामीजींची अंत्येष्टी आश्रमात करायची की नाही याची परवानगी द्यायला पुढचे 14 तास गेलेले आहेत. एवढं करूनही परवानगी दिली नाही म्हणून गंगेच्या काठी ते करावं लागलंय. स्वामीजींची समाधी बांधण्यासाठीचा प्रस्ताव बेलूड मठाकडनं रामकृष्ण मिशनकडनं गेलेला होता. 14 वर्ष तो धूळ खात पडला होता. तिथल्या अनेक त्यावेळेच्या संस्थानिकांना जेव्हा जाऊन सांगण्यात आलं की स्वामीजींचं महानिर्वाण झालंय, तेव्हा त्यातल्या काही संस्थानिकांनी तर अक्षरशः शिवीगाळ केली होती. का? त्याचं कारण हा संन्यासी काही वेगळे विचार शेवटच्या काळात मांडायला लागला होता. विचार काय होते? त्याचं म्हणणं असं होतं, आपण नेहमी म्हणतो मला डायबिटीस आहे. मला म्हणजे कुणाला स्वामीजी म्हणायचे? तो माझ्या शरीराला आहे, मला नाहीये. मी वेगळा आहे, माझं शरीर वेगळं आहे म्हणले. तो मी काढण्याचा प्रयत्न वेगळ्या अर्थाने सातत्याने करत राहिलं पाहिजे असं वेदांत सांगत राहतो. आणि तो काढायचा आहे तो कशासाठी? मीपणा काढण्यासाठीचा मी काढायचा, मी असलाच पाहिजे म्हणले. त्याच्या प्रेमात मी राहिलंच पाहिजे. अद्वैत तत्वज्ञानामधली ही एक फार मोठी गंमत आहे वेगळी. ते सातत्याने सांगायचे की ते ईश्वरी तत्व माझ्यातच आहे ना. जी परापूजा शंकराचार्यांनी सांगितली तोच विचार आहे की ती माझ्यातच जर ते तत्व असेल तर मी माझ्याच प्रेमात आधी पडलं पाहिजे. पण मी सातत्याने सांगत राहतो, ज्यावेळेला मी हे मी सांगत असतो तेव्हा तो मी नसतो, मी अहंकारी मी असतो म्हणले. हा अहंकारी मी बाजूला काढला गेला पाहिजे. सातत्याने आपण असं म्हणत राहतो की माझं डोकं दुखतंय. तुझं नाही रे, त्या शरीरातला एक भाग दुखतोय, तू वेगळा आहेस, तुझा विचार वेगळा कर. आणि हे जेव्हा 2 गोष्टी तू वेगळ्या करायला शिकशील तेव्हा तुझ्या योग साधनेतनं असं लक्षात येईल की हो, ते चेतना तत्व म्हणजे मी ते वेगळं आणि ते स्थूल जड शरीर ते वेगळं. चेतना तत्व ज्या वेळेला वेगळं काढायला शिकतो तेव्हा लक्षात येतं चेतना तत्व हे ईश्वरी अंश आहे, ते एका जड शरीरात काही काळासाठी वास्तव्याला आलंय. आणि म्हणूनच रामकृष्ण असं म्हणले होते, ज्यावेळेला त्यांनी त्याला म्हणलं शेवटी चिडून अत्यंत की नोरेन तुझ्या मनात काय रे बाबा, तेव्हा नरेंद्र म्हणला होता की मला प्रचंड मोठी समाधी लावावीशी वाटते, निर्विकल्प समाधी. बस समाधीतनं बाहेर एवढ्यासाठी यायचं की हे शरीर धारण केलेलं आहे ना त्या आत्म्यानी, त्याला आवश्यक असेल तेवढं खाणं पिणं करण्यासाठी, ते काही शारीर धर्म उरकण्यासाठी बाहेर यायचं की पुन्हा समाधीत जाऊन बसायचं. आणि अत्यंत चिडून रामकृष्ण म्हणले होते, किती अप्पलपोटी स्वार्थी आहेस म्हणले तू. मला असं वाटत होतं
की तुझा एक प्रचंड मोठा वटवृक्ष होईल, अनेक पांथस्थांना तो आश्रय देईल, अनेक पाखरांना घरटी करायला त्याच्यावरती स्थान मिळेल, वाऱ्याला खेळायला तुझ्यामधनं एक वेगळा उन्माद निर्माण होईल, असा एक वटवृक्ष तुझा व्हावा असं मी बघतोय. पण तू तर अगदीच क्षुद्र कोट्या बुद्धीचा निघालास. जो आनंद निर्विकल्प समाधीमध्ये तुला आहे असं वाटतंय, तो आनंदच मी आज तुझ्याकडनं काढून घेतोय म्हणले. आणि मी कुलूप लावले आणि त्याची किल्ली माझ्या कमरेला आहे. आणि दुर्दैवाने ती किल्ली बरोबर घेऊन रामकृष्ण निघून गेले. मग त्या निर्विकल्प समाधीकडे जाण्यासाठी 39 वर्ष 5 महिने आणि 24 दिवस लागले. स्वामीजींचा हा जीवनकाल आहे म्हणून मी 39 वर्ष 5 महिने आणि 24 दिवस असं म्हणलं. आणि तेवढ्या काळामध्ये स्वामीजींनी एकच केलं, जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं माणसांवर प्रेम करायला लोकांना शिकवलं. की बाकी कुठेही करू नका, पण माणसांवर प्रेम करा. जगभरात सगळीकडे माणसांवर प्रेम करा, ते महत्वाचं आहे. आणि बाहेरच्या देशांमध्ये जात असताना दरवेळेला सांगत राहिले, माझ्या भारतवर्षावर प्रेम करा. एके ठिकाणी तर चिडून म्हणतात ते भगिनी निवेदितांना. भगिनी निवेदिता इथं आल्यामुळे आणि त्यांच्या बरोबर असल्यामुळे ब्रिटिशांनी फार मोठा वॉच त्यावेळेला स्वामीजींवरती ठेवला होता. स्वामीजी अत्यंत चिडले होते. ही कुठली अवस्था आहे म्हणले. सातत्याने माझ्यावरती नजर ठेवतात ब्रिटिश लोक, सातत्याने काहीतरी शोधायचा प्रयत्न करतात, त्यांच्या विरोधात बंड करून मी काहीतरी करतोय असं त्यांना सातत्याने वाटत राहत आहे. संताप होतोय माझा. आणि भगिनी निवेदिता म्हणल्या, काम डाऊन. मेरी हेलला पत्र लिहिलंय, तिनेही सांगितलंय की स्वामीजी काम डाऊन, शांतता. स्वामीजी म्हणतात, यू कॅन अफोर्ड टू बी काम, हाऊ कॅन आय. गुलामाच्या अवस्थेमध्ये आम्हाला जगवतायत, माणूस म्हणून जगणं ब्रिटिशांनी आमचं सोडलंय. आणि मला तर हे मान्य नाही, माणसाने माणसाला माणसासारखं वागवावं असं मला वाटतं. ही अवस्था माझी. एका पत्रात तर त्यांनी असं म्हणलंय, 30 कोटी देव 33 कोटी देव अशी आपण संकल्पना मांडतो, त्यांनी तोच आकडा लिहिलाय नेमका. त्यांनी पत्रामध्ये असं म्हणलंय, ही भारतीय माणसं, माझे देशबांधव नव्हे, 30 कोटी भारत मातेच्या अंगावर वळवळणारे किडे, ब्रिटिशांचे बूटपुशे, यांना आपलं भवितव्य कळत नाहीये. मी 10 वेळा जागृत करण्याचा प्रयत्न करतोय त्यांना की उठा उठा, ध्येय प्राप्तीसाठी उठा. का वळवळताय भारत मातेच्या अंगावर नुसतेच? काय करू यांचं मी? अत्यंत संतापजनक अशी पत्र आहेत काही स्वामीजींची. सांगण्याचा उद्देश त्यांचा कायम एकच होता की जसं भारत मातेवरती प्रेम करताय, स्वतःवरती प्रेम करायला शिका, आपल्या बरोबरच्या माणसांवरती प्रेम करायला शिका. त्यांचं दुःख, दैन्य, दारिद्र्य जितकं दूर करण्याचा प्रयत्न कराल तेवढी ती ईश्वर सेवा ठरणार आहे, दुसरं काही नाही. कशासाठी त्या मूर्तीपूजा आणि बाकीच्या सगळ्यांच्या मागे लागलायत? दुर्दैवाने स्वामीजींचा हा संदेश आजही खालपर्यंत आपल्याकडे पोचलाय की नाही असा प्रश्न पडावा, अशीच परिस्थिती सातत्याने आपल्याला दिसत राहते. आयर्लंडच्या टेरेन्स मॅक्विनीचं उदाहरण ते सातत्याने त्यासाठी द्यायचे की त्याचा लढा कसा होता बघा, भारत मातेसाठी जसा आपण द्यायचा प्रयत्न करतोय तसाच लढा आयर्लंडच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी त्यावेळेला दिला. आणि त्यावेळेला तो कशा पद्धतीने जगला. कारण टेरेन्स मॅक्विनीने लिहून ठेवलेलं एक वाक्य फार महत्वाचं आहे असं स्वामीजी नेहमी म्हणायचे. का पारतंत्र्य आपण आपलं टाकलं पाहिजे, का स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे भारत मातेने माझ्या? तर आपण त्यांचे गुलाम असतो, ते आपल्याकडनं सगळं ओरबाडून घेत असतात, हा सगळा भाग नंतर. त्यांचं पहिलं म्हणणं असं असतं की पारतंत्र्यामध्ये स्वामीजींनी लिहून ठेवलंय, नैतिक अधःपतन एखाद्या समाजाचं फार मोठं होतं आणि नैतिक अधःपतन समाजाला कधीही पुन्हा मोठं करू शकत नाही. आणि ते नैतिक अधःपतन थांबवायचं असेल तर पारतंत्र्यातनं आपल्याला बाहेर आलं पाहिजे, आपल्याला स्वातंत्र्याच्या दिशेने पाऊल टाकलं पाहिजे. टेरेन्स मॅक्विनीने ते केलं, आपणही ते केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. श्रीमंत आणि गरीब हा भेद मिटवला पाहिजे या विषयावरती तर अनेक ठिकाणी स्वामीजी बोलायचे. दुर्दैवाने तो विषय आजपर्यंत या देशाला मिटवता आला नाही. मग आजच्या काळातले अर्थतज्ञ सांगत राहतात की बाबा कदाचित असं असेल की लोकसंख्येचा विस्फोट, त्या मनाने सुविधांची गोष्टी, भ्रष्टाचार, अनेक गोष्टींवरती आपण बोलू शकतो.
मुळातच सच्चित प्रवृत्ती सोडल्यानंतर जे घडतं ते सगळंच घडतं मग. आणि मग ते सगळंच जर घडणार असेल तर मग माणसाचा माणसावरचा विश्वास एकदा उडला की त्याच्यावरचा प्रेम हा विषयच तिथं राहू शकत नाही. स्वामीजींनी विज्ञानामधली काही तत्व सहजगत्या जाता जाता सांगितली. अल्मोडामधली एक घटना फार सुंदर आहे आणि ती घटना खरं तर पिंपळ वृक्षाच्या खाली ध्यान लावलं होतं त्यानंतर अखंडानंदांनी लिहून ठेवलेली आहे. की त्यांनी असं म्हणलंय की एक असे अत्यंत वेगळा साक्षात्कार मला झाला असं विवेकानंद तिथे म्हणतात. आणि त्यांनी अखंडानंदांना सांगितलं, मी सातत्याने विचार करत होतो हे स्थूल स्थूल म्हणजे काय असतं, जड म्हणजे काय असतं. आणि आज खूप ध्यान केल्यानंतर मला असं लक्षात आलेलं आहे की जे सूक्ष्मात आहे तेच स्थूलात आहे. म्हणजे काही फरक नाही. पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण अनेकदा म्हणतो. दुर्दैव असं की शॉडेंजर नावाच्या माणसाला नोबेल मिळालं यासाठी. विचार विवेकानंदांनी मांडला, पण नंतर शॉडेंजर असं म्हणतो की कॉन्शियसनेस इज सिंग्युलर ऑफ विच प्लुरल इज अननोन. आणि शॉडेंजरला नोबेल मिळून जातो. शाश्वत शांती स्वतःमध्ये असं जे वेदांत सांगतो त्याची सुरुवात या विचारांनी स्वामीजींनी केली होती असं म्हणणं होतं. आणि म्हणून ते म्हणले की ते बाहेर कुठे शोधताय तुम्ही शांती, हे बाहेर शोधून उपयोग नाही, हे स्वतःमध्येच आपल्याला शोधावं लागले. मी काल जे म्हणलं तेच आहे, उद्धरेत आत्मानम नात्मानम अवसाधेत. दुसरं कोणीही येऊ शकत नाही तुमचा उद्धार करायला, दुसरं कोणीही तुम्हाला बाहेरनं मदत करू शकत नाही. तुमचं तुम्हालाच हे जाणवलं पाहिजे की माझ्या आतमध्ये कुठलं तत्व आहे. चेतनेतली चेतना, आत्म्यातला आत्मा, स्वामीजी नेहमी म्हणत राहतात, ती जी शक्ती आहे ती अनुभवा. तो कबीर म्हणायचा ना, मोको कहा ढूंढे रे वंदे मैं तो तेरे पास रे. स्वामीजी नेहमी म्हणायचे, अरे तुमच्याकडेच आहे ना ते सगळं, ते शोधून बाहेर कुठं सगळं सुख आणि शांती शोधायला तुम्ही जाताय. जेव्हा तुमच्या आत्म्याला हे तुम्हाला स्वतःला पटेल तेव्हा आपोआप हा प्रवास तुमचा थांबेल आणि तुम्ही तुमच्या मीला शोधलेला असेल. तो मी फार महत्वाचा आहे. वेदांतामध्ये या मीचं महत्व फार मोठं आहे असं स्वामीजी नेहमी सांगायचे. स्वामीजींचं द्रष्टेपण अनेक विषयांमध्ये दिसत राहतं. जसं विज्ञानात दिसतं, गणित तत्वज्ञानात दिसतं, अद्वैत तत्वज्ञानात दिसतं, जगण्याच्या रोजच्या अभिधानात दिसतं, तसं आणखीन एका गमतीशीर विषयात दिसतं. सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपल्याकडे फार चुकीचे घेतले गेले अनेकदा विवेकानंद असं मला वाटतं. आपण एखाद्याला देव्हाऱ्यात बसवायला गेलो ना की मग आपण त्याच्या सगळ्याच गोष्टींना आपल्या पद्धतीने विचार करून लेपण लावून टाकतो. क्या हा माणूस असाच, आता याच्या पलीकडे नाही, तो माणूस आहे. भले अगदी योगी असेल, फार मोठा सप्तर्षी असेल, कोणीतरी आलेला ऋषीमुनी असेल, अवतारी पुरुष असेल, पण तो या नरदेहात आल्यानंतर ज्या नरदेहाचे यातना आहेत तसं नरदेहाचे सगळे भोगही आहेत त्याला. पण आपण हे मान्यच करत नाही. लहानपणी अत्यंत शाकाहारी असणारे स्वामीजी, त्याचं कारण दोन गोष्टी आहेत. भुवनेश्वरी देवींचं जे घर आहे मूळ त्यांच्या आईचं, ते मातुल कुल जे आहे ते श्रीमंत जरी असलं तरी पूर्ण शाकाहारी आहे. आणि विश्वनाथ दत्तांचं घर आहे ते सामिष भोजन करणार आहे, माशांपासून सगळं. आश्चर्य वाटेल, स्वामीजींचे काही लिखाण, जी पत्र आज उपलब्ध झालेत, काही गोष्टी आहेत, स्वामीजींनी जेवढा युरोप अमेरिका बघितलंय तेवढंच तिकडच्या सगळ्या पद्धतीच्या पदार्थांचा आस्वाद घेतलाय. नुसता आस्वाद नाही, त्याच्याविषयीची वर्णनं लिहून ठेवली आहेत की फ्रेंच लोकांकडचं जेवण कशा पद्धतीचं असतं, ब्रिटिश लोकांकडचं जेवण कशा पद्धतीचं असतं, अमेरिकन लोकांकडचं कशा पद्धतीचं असतं, मग शेर्लीपासनं वाईनपासनं काय काय घेतलं जातं, मग मांसाचा तुकडा कुठल्या वेळेला दिला जातो, हरणाचं मांस कधी खाल्लं जातं, आणि यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी मला आवडल्या, इथपर्यंत सगळं लिहून ठेवलेलं आहे. आता गमतीचा भाग असा आहे की काय स्वामीजी असे होते, काहीतरी काय सांगताय असं कोणीतरी पटकन म्हणेल. वेदांचं पहिलं वाक्य आहे, जीवो जीवस्य जीविताः. हे मनापासून स्वीकारलेला योगी म्हणजे स्वामी विवेकानंद असं मला वाटतं. की एक जीव दुसऱ्या जीवावरती जगत असतो आणि सर्वार्थाने जगत असतो. जसा खाण्यापिण्यासाठी जगतो तसा विचारांसाठी जगतो, आधारासाठी जगतो. एवढंच कशाला, मृत्यूनंतरही दुसरा जीवच त्याला उचलून नेतो. जीवो जीवस्य जीविताः, याच्यावरती पूर्ण विश्वास असणारे स्वामीजी होते. स्वामीजींनी कदाचित आजच्या काळात पाकक्रियेची जी पुस्तकं लिहिली जातात आणि त्याच्यावरती
जे काही शोज होतात, हे सगळे शोज वगैरे करायचे ठरवले तर स्वामीजींची फक्त या विषयातली पत्र एकत्र केली आणि त्याच्याविषयी जर शो करायचं ठरवलं तर अप्रतिम शो होऊ शकतं, इतकं स्वामीजींचं त्या विषयातलं सुद्धा लिखाण आहे. अतिशय अप्रतिम. मनापासनं जीवन अनुभवायचं, आस्वाद घ्यायचा, ही गोष्ट फार कमी लोकांना जमते. स्वामीजींना थोडक्या काळात ते सगळं जमलं आणि म्हणून स्वामीजींनी हे सगळे विचार कायम लिहून ठेवू शकले असं मला वाटतं. फुटबॉलच्या मैदानावरती कुठेतरी मला सारखं जावंसं वाटतं, त्या लोकांबरोबर खेळावंसं वाटतं. आता मला पूर्वीसारखं जमेल की नाही, कारण शाळेमध्ये असताना उत्तम फुटबॉल खेळायचे ते स्वतः, त्याची नोंद आहे. तर मला पुन्हा ते जमेल की नाही, बाकी कुठल्याच खेळाचा विचार न करता फुटबॉलचाच का केला, खूप पळावं लागतं म्हणून, प्रचंड त्याच्यामुळे सगळे पाय तयार होतात म्हणून, स्नायू तयार होतात म्हणून, नुसतं ते नाही, त्यांचा आवडता खेळ होता तो. आता हा काही भारतीय खेळ नाही आहे कुठल्याही अर्थी, पण तरीही तेव्हापासून आवडणारा, त्यात कलकत्त्यातले, आपल्याला माहिती आहे गोवा आणि कलकत्ता या दोन ठिकाणी भारतातलं फुटबॉल सगळं सामावलेलं आहे सगळ्यात जास्त. तेव्हापासून या गोष्टी मनामध्ये ठेवणारे स्वामीजी म्हणून सातत्याने सांगत राहतात की फार वाचन करू नका. तरुणांना ते सांगतात, डोंट रीड मच. वाचायचंच असेल तर गीता आणि वेदांत वाचा, ह्याच्या पलीकडे काही बाकीची पुस्तकं फार वाचू नका, पुस्तकं वाचून काही होत नाही असं स्वामीजीच सांगतात. खरं तर स्वामीजींचंच वाचन प्रचंड, म्हणजे गंमत म्हणजे पुण्याशी संबंधित पुन्हा एक घटना मुद्दाम सांगतो. आपल्या सिम्बॉयसिसच्या शेजारी सिम्बॉयसिसनी जो स्तूप उभा केलेला आहे तिथं आतमध्ये आंबेडकरांची लायब्ररी आहे. आंबेडकरांची लायब्ररी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही पुस्तकं वाचली, जी रेफर केली, आपली घटना लिहित असताना त्याचं जे काही शब्दांकन करायचं होतं, त्या निमित्ताने जे जे काही त्यांच्या वाचनामध्ये आलं, त्या सगळ्या पुस्तकांची तिथं लायब्ररी आहे. काही काही तर पुस्तकं दुसऱ्या लायब्ररीची जी स्वामीजी त्या बाबासाहेबांना देऊन टाकलेली आहेत त्यांनी, की आता कायमस्वरूपी तुमच्याकडेच ठेवा. त्याच्यावर शिक्केही सापडतात त्या लायब्ररींचे. एवढी पुस्तकं खरंच एका आयुष्यामध्ये एखादा माणूस सगळे त्याची विहित कार्य सांभाळून वाचू शकतो का, असा प्रश्न तिथे गेल्यानंतर आपल्याला पडू शकतो. घटनेचं शब्दांकन ज्यांनी पूर्ण घटना वाचली असेल ते वाचायला लागलं की लक्षात येतं की फ्रेंच राज्यक्रांतीपासून ब्रिटिशांच्या नियमांपासून अनेक गोष्टींचा अभ्यास त्या काळामध्ये केल्याशिवाय हे शब्दांकन बाबासाहेबांनी केलं नसावं, कारण त्या सगळ्याचा उल्लेख त्याच्यात सापडत राहतो. मग हे एवढं वाचन कसं झालं असेल? मूकनायकचे अंक काढले तर लक्षात येतं. बाबासाहेबांनी सुद्धा असं लिहून ठेवलंय की काही भारतातल्या आदर्श पुरुषांकडनं वाचनाची जी प्रथा मला कळली, त्याच्यात मायक्रो रीडिंग हा एक प्रकार विवेकानंदांच्या चरित्रातनं मला कळला. मी त्याचा सखोल अभ्यास केला आणि त्यामुळेच एवढी पुस्तकं मी वाचू शकलो. आंबेडकरांसारखा माणूसही विवेकानंदांच्या विषयी हे बोलून जातो. आणि राजकारणात या सगळ्या वक्तव्यांचा वेगळ्या पद्धतीने वापर करत आपला समाज फक्त त्या विचारांच्या मागं वाहवत जातो आणि विवेकानंदांकडनं काय घ्यायला पाहिजे याची दृष्टी मात्र आपल्याकडे कधीच येत नाही. मी खरंच गमतीत नाही म्हणलं, विवेकानंदांना जवळजवळ 27 वर्षानंतर त्यांच्या महानिर्वाणानंतर जेव्हा ब्रिटिश आणि इतर सगळ्या लोकांनी त्यांच्या सगळ्या विचारांवरती खऱ्या अर्थाने प्रचंड बोलायला छापायला सुरुवात केली, त्यानंतर भारतामध्ये त्यांना परत किंमत आली. 14 वर्षानंतर त्यांच्या समाधीचं काम सुरू झालं. जवळजवळ 1902ला स्वामीजींचं निधन, 1917 साली ते पास झालं सगळं बांधकाम आणि 1924 साली ती समाधी तयार झाली. मग अशी अवस्था आहे सगळी. त्यामुळे आपल्याला सुद्धा ही सवय अजूनही दुर्दैवाने लागलेली आहे. 67 वर्ष होऊन गेली ब्रिटिश इथनं जाऊन. सॉरी थँक्यू तर आपण घेतलंच, पण आपण जी गुलामगिरी त्यांना अपेक्षित होती ती अजूनही आपल्या मनावर आपण ठेवलेली आहे की तिथनं शिक्का आल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही की हे मोठं आहे. आपलं मोठं असतं काही याच्यावरती विश्वास अच्छेचे कसं शक्य आहे? ते म्हणले का मग आहे मोठं आहे, दुसऱ्या क्षणी आपण मान्य करायला तयार होतो. दुर्दैवाने विवेकानंदांच्या बाबतीत हेच झालं. त्यांनी म्हणल्यानंतर आपण विवेकानंदांना मोठं मानलं. विवेकानंदांनी केलेलं अद्वैत तत्वज्ञानातलं सगळ्यात मोठं काम कुठलं असेल? जे शंकराचार्यांनी म्हणलं होतं परातत्वामध्ये की तुमचं शंकराचार्यांचं तत्वज्ञान तेच आहे, पण त्यांनी जे मांडलं त्यावेळेला ते जंगल, नद्या, दऱ्याखोऱ्या या सगळ्या वातावरणामध्ये होतं. शहरामधल्या माणसापर्यंत आणण्याचं काम, छोट्यातल्या छोट्या माणसापर्यंत नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पुढच्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी केलं. ते अद्वैत तत्वज्ञान वेगळ्या अर्थाने स्वामीजींनी मांडलं आणि म्हणूनच असेल वेदांमध्ये आपल्या म्हणलेलं आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांनी त्याच्यामध्ये एक अत्यंत सुंदर शब्द जोडला, म्हणजे हा
मातृदेवो भव पितृदेवो चाललाय म्हणून हा विषयाशी संबंधित भाग नाही, पण मला अत्यंत आवडला, कारण तेच विवेकानंदांनाही म्हणायचं होतं. त्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, पण मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव याला 5वा शब्द सर्वपल्ली राधाकृष्णनांनी जोडला, राष्ट्रदेवो भव. आणि ही राष्ट्र संकल्पना आधीपासून विचारात घेऊन स्वामीजींनी याच वेदांच्या तत्वज्ञानामध्ये बदल केलेला दिसतो. एका पत्रात त्याचा उल्लेख येतो. ते म्हणतात, दरिद्री देवो भव, रोगी देवो भव, चांडाल देवो भव आणि मूर्ख देवो भव. म्हणजे या सगळ्यांना जवळ करा, त्यांना देव माना, त्यांचा उद्धार करायचा प्रयत्न करा, तर देश मोठा होईल. हे तेव्हापासून ते सांगत राहतात. बरेचदा आपल्याला असं वाटतं शिवाजीचं तत्वज्ञान आपण ऐकतो, शिवाजीचं सगळं काव्य त्याच्यावरचं आपण ऐकतो आणि आपल्याला असं वाटतं म्लेंछ हा शब्द फक्त मुसलमानांसाठी वापरलाय का काय. म्लेंछ याचा अर्थ परकीय, मग ते सगळे. आपल्याला उगाच वाटतं म्लेंछ म्हणजे मुसलमान, तसं नाही, म्लेंछ म्हणजे परकीय. स्वामीजी एके ठिकाणी असं लिहून ठेवतात, या म्लेंछ शब्दाला आपण जवळ केलं आणि भारत स्वतःची प्रगती विसरला, असं ते एके ठिकाणी लिहितात. त्याचं कारण त्यांचं म्हणणं असं की आमच्याकडं वेदांचं जे काही ज्ञान आहे, जे काही सिद्धांत आमच्याकडं मूळ माणसाचे जगण्याचे म्हणून आहेत, ते सिद्धांत आणि युरोप अमेरिकेमधलं विज्ञानातलं सगळं जे काही शोध आणि नवीन जगाकडे जाण्याचा मार्ग आहे, या दोन्हीला जर एकत्र केलं तर त्याच्यापेक्षा मोठी दुसरी सत्ता जगात निर्माण होणार नाही. माणसाला सुखाच्या मार्गावर नेण्यासाठी या दोन्ही मार्गांचा अवलंब एकत्रित झाला पाहिजे. युरोप अमेरिकेतलं वैज्ञानिक संशोधन आणि भारतीय वेदांत तत्वज्ञान यांची सांगड कशी घालता येईल याच्या विचारात मी सातत्याने असतो, असं एके ठिकाणी मिस मेरी हिलला ते म्हणतात. ही सांगड घालण्याचा प्रयत्न दुर्दैवाने त्यांच्या पश्चातही आपल्याकडनं झाला नाही. आणि म्हणूनच असेल कदाचित आपण त्या रिॲलिझमवरती येऊ शकलो नाही जे स्वामीजींना सांगायचं होतं. ती वास्तवता आपल्याला कधीच जाणवली नाही की आपल्याला हे करणं आवश्यक आहे आजच्या काळामध्ये. आणि म्हणून अजूनही 100 कोटीहून मोठा झालेला हा देश, त्यातले 50 कोटी लोक अनेक मूलभूत जगण्याच्या सुविधांपासून दूर असतात, शिक्षणापासून वंचित असतात, 2 वेळची खायची भ्रांत असते आणि आपल्याला हे जाणवत राहत नाही. मी, माझं कुटुंब आणि मी, याच्या पुढे जाऊन मी काही विचार करत नाही. आणि मग आपण इतरांनी काय केलं तर मी हे करू, मी कशाला याचा विचार करू, असं करत राहतो. मुळातच स्वामीजींचं तत्वज्ञान जर स्वीकारलं गेलं असतं तर मला नेहमी असं वाटतं कदाचित फार पूर्वीच या देशाच्या पुनरुत्थानाला एक वेगळी सुरुवात झाली असती. दुर्दैवाने ती झाली नाही. आणि स्वामीजींनी त्यांचं हित कार्य संपलंय असं म्हणल्यानंतर आपला देह ठेवला. स्वामीजींनी जाता जाता योग महात्म्य आपल्याला सांगितलं. त्याचं कारण भारताची परिक्रमा करताना पवाहारी बाबांकडेही ते गेले होते. योग शिकण्यासाठी म्हणून गेले की पवाहारी बाबांकडे जाऊन योग आणि त्याच्याविषयीचा सगळा विचार मला शिकायचा आहे. पवाहारी बाबांना सुरुवातीला बरंही वाटलं. प्रत्यक्ष बोलल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बोंबलायला मी काय शिकवणार यांना, मलाच यांच्याकडनं काही शिकायला पाहिजे. आणि अशी उलटी अवस्था जेव्हा आली आणि पवाहारी बाबा शिकेनात, तेव्हा रोज रात्री त्यांना भास व्हायला लागले आणि भासात त्यांना रामकृष्ण दिसायला लागले. स्वामीजींनी लिहून ठेवलंय, 21 दिवस मी प्रयत्न केला, मला पवाहारी बाबांशी संवादच साधता येणार नीट. आणि मग एकमेव मूर्ती दरवेळेला तरळायची, जरा पाठ टेकली की तरळायची. आणि मग लक्षात आलं की नाही, तुला पर्याय नाही, तुझा एकमेव गुरु तोच आहे, तुला तिकडच जायला पाहिजे दक्षिणेश्वरी. आणि मग मी दक्षिणेश्वरी शेवटी पोचलो. पण या योग सामर्थ्यातनं योगांविषयीचं ज्ञान त्यांनी देऊन ठेवलं, योगांचं महत्व देऊन ठेवलं आणि त्यातल्या त्रुटीही देऊन ठेवल्या आहेत. आपण फक्त म्हणत राहतो की वा वा, स्वामीजींनी राजयोग दिलाय, स्वामीजींनी कर्मयोग दिलाय, स्वामीजींनी ज्ञानयोग दिलाय, स्वामीजींनी भक्तियोग दिलाय. जर नीट विचार करून स्वामीजींचं हे लिखाण, स्वामीजींची भारतीय व्याख्यानं आणि विचार हा विषय जेव्हा आपण वाचायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की या प्रत्येक योगातलं वैशिष्ट्य आणि त्रुटी या दोन्हींवरती स्वामीजी भाष्य करतात. सगळे मार्ग शेवटी त्या एकाच ठिकाणी जाणार आहेत असं स्वामीजी सांगत राहतात. पण स्वामीजी बोलताना काय म्हणतात, भक्तियोग, वा वा उत्तम आहे म्हणले, उत्तमच आहे, पण आधी ज्ञानयोग असला पाहिजे तर भक्तियोगाला किंमत आहे म्हणले, नाही तर नाही. आणि ज्ञानयोग म्हणजे काय, ज्ञानयोगात आत्मसाक्षात्कार हे मी तत्व लवकर सापडतं.
पण ज्ञानयोगात माणसाच्या भावना निघून जातात. मी तत्व सापडवताना तो अत्यंत कोरडा होतो. असा ज्ञानयोग काय उपयोगाचा की ज्याच्या मनाला नंतर पाझरच फुटणार नाही ज्ञानयोगातनं आत्मसाक्षात्कार झाल्यावर. म्हणून तिथं भक्तियोग असला पाहिजे असं ते म्हणतात. भक्तियोगाची वैशिष्ट्य आहेत म्हणले. भक्तियोगामध्ये कसं आहे म्हणले, रस उत्पन्न होतोच भक्तियोगामध्ये आहेच, रसनिष्पत्ती ही भक्तियोगात आहेच म्हणले. आणि त्याचं कारण काय, भक्तीमध्ये प्रेम आहे म्हणून. मीरा, राधा, कृष्णावरची सगळी भजनं आपण बघतो, म्हणजे आश्चर्य वाटेल, त्या काळी यावनी सत्ता असलेल्या कित्येक मुशायऱ्यांमध्ये कृष्णावरच्या कव्वाल्या गायला गेलेल्या आहेत. कित्येक मुसलमान कवींनी कृष्णावरतीच, कृष्ण हे दैवत मानून त्याच्यावर कविता केलेल्या आहेत. राधाकृष्णांच्या प्रेमावर कविता केलेल्या आपल्याला दिसतात उर्दूमध्ये सुद्धा, शेरोशायरीत. तर ते प्रेम हे भक्तियोगात आहेच आहे. आणि ते प्रेम असल्यामुळे रस उत्पन्न होतं. पण ते म्हणतात की त्याच्यात एक परत दोष आहे मोठा. रसनिष्पत्ती होते, प्रेम होतं, पण त्यामुळे माणूस भावविवश होतो. आणि एकदा भावविवश झाला माणूस की मूळ कर्तव्यापासून च्युत होतो. म्हणून नुसता भक्तियोगही उपयोगाचा नाही असं स्वामीजीच म्हणतात. मग म्हणतात काय करायला लागेल, म्हणून ज्ञानयोग आणि भक्तियोग या दोन्हीला एकत्र आणावं लागेल आयुष्यामध्ये आत्मसाक्षात्कारी व्हायचं असेल तर. आणि हे दोन योग नुसते येऊन उपयोगाचे नाहीत, तर सगळ्यात महत्वाचा असतो तो कर्मयोग. गीतेमध्येही तोच सांगितलाय, म्हणून ते गीता वाचा म्हणतात. तर कर्मयोग का महत्वाचा, तर ते पुढे असं म्हणतात कर्मयोग सर्वात उत्तम, पण नुसता कर्मयोग कधी असू नये. कारण का, कर्मयोगाने आत्मसाक्षात्कार झाला की माणूस अहंकारी होतो. आणि एकदा अहंकार मनाला शिवला की त्याचं जे खरं मी तत्व आहे ते जातं, आणि जे मी म्हणतो अहंकारी मी तत्व आहे ते बाहेर येतं. म्हणून नुसता कर्मयोगही उपयोगाचा नाही. म्हणून ज्ञानयोग, त्याच्यामध्ये भक्तियोग, आणि या दोन्हीच्या मिश्रणातून भावविवश न होता स्वीकारलेला कर्मयोग याला किंमत असते. आणि पुढे जाऊन ते म्हणतात सगळ्यात अवघड योग जर कुठला आहे असं मी म्हणत असेल तर तो राजयोग आहे. त्याचं कारण असं की त्याचा प्रवास अत्यंत अवघड राजयोगाचा. व्यक्तिगत मार्गदर्शन आवश्यक असतं याच्यामध्ये. माणसाला कोणीतरी गुरु लागतो तरच राजयोग स्वीकारता येतो, करता येतो असं ते म्हणतात. आणि जर ते मार्गदर्शन नसेल तर राजयोगाच्या मार्गाने आत्मसाक्षात्कार करायला गेलेला माणूस वेडा ठरतो असं ते म्हणतात. आणि हे वेड नको असेल तर मार्गदर्शन आवश्यक आहे. कदाचित मी राजयोग सगळ्यात आधी स्वीकारला, पण रामकृष्ण मला भेटले आणि म्हणून मी वेडा व्हायचा राहिलो असं ते लिहून ठेवतात. आणि मग मी उलटे बाकीचे कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांच्यावरती विचार केला. दरिद्र नारायण हा शब्द त्यामुळे त्यांनी दिलेला आहे आपल्याला. दरिद्र नारायण, ते म्हणतात नुसती नारायणाची पूजा करून उपयोग नाही, प्रत्येक नरनारायणामध्ये मला दरिद्र नारायण दिसतोय आज भारतात. आणि या दरिद्र नारायणाची पूजा करणं हे मला आता महत्वाचं वाटायला लागलंय. त्याशिवाय हा देश पुन्हा उभा राहणार नाही. आज 112 वर्ष होऊन गेली स्वामीजींना जाऊन, पण अजूनही आपण हे विचार स्वीकारलेत की नाही असा प्रश्न सगळी मंदिरं, मठ आणि देवदेवता बघितल्यानंतर वाटायला लागतं. अन्नान्न दशा असलेल्या भिकाऱ्यांच्या रांगाच्या रांगा बाहेर असतात आणि त्याच्या शेजारीच आपल्याही रांगा असतात. मुंबईसारख्या ठिकाणी प्रभादेवीला असेल, पुण्यामध्ये असेल, मला काही आपल्या देवदेवतांच्या विरोधातलं मी बोलतोय असं नाही, पण माणूस म्हणून जगण्याची मूळ प्रेरणा वेदांतात काय आहे ते जे स्वामीजींनी सांगितलंय त्याची जी काही विकृत उदाहरणं मला दिसत राहतात त्याविषयी मी बोलतोय. मी मुंबईत राहायचो तेव्हा पाहिलेलं आहे. उद्या जर संकष्टी असेल किंवा विनायकी आली असेल मंगळवारची, तर त्या प्रभादेवीला मी रवींद्रनाट्य मंदिराच्या शेजारी राहायचो. आदल्या दिवशी लोकलनी 2.5 तास प्रवास केलेला माणूस पुन्हा कुठलं तरी वर्तमानपत्र घेऊन, पुन्हा डबा रिकामा घासून पुसून घेऊन, कपडे वेगळे बदलून पुन्हा रात्रीच येऊन त्या प्रभादेवीच्या रांगेत उभा राहायचा. का? उद्या सकाळी विनायकीला पहिलं दर्शन झालं पाहिजे. मग मध्यरात्रीची मुंबई नावाचं येणारं वर्तमानपत्रही घ्यायचं, 2 उदबत्त्या, 4 फुलं कुठेतरी दोऱ्यात ओरलेली, त्याचा एक हार, कापराची एक वडी, 4 पेढे, कुठेतरी साखर पुटाणे, एक नारळ, डुगडुगत डुगडुगत त्या अर्धवट झोपेत पहाटे कुठेतरी पोचायचं. चकचकीत पितांबर नेसलेले, गळ्यामध्ये सोन्याच्या चेना अंगठ्या असलेले पुजारी, चला पुढं, मागच्याला येऊ द्या, चला पुढं. आणि त्या अवस्थेत तो नारळ द्यायचा, देवाकडे बघायचं आणि म्हणायचं बघ माझ्या प्रमोशनचं.
अरे लेका, ते 8 तास जर तू ऑफिसमध्ये चांगले घातलेस तर प्रमोशन लवकर मिळेल ना कामात. तो एका जागी गजानन किती लोकांना काय देत बसणार? 1000 कोटीची जनता ती. पैशानी देव श्रीमंत होत चाललाय. आणि म्हणून ते म्हणायचे की गॉड क्रिएटेड मॅन अँड फॉर हिज सेल्फिशनेस मॅन अगेन क्रिएटेड गॉड. माणसाने पुन्हा तो देव बनवला. का? त्याच्या जीवावर आपल्याला काही करता यावं म्हणून. ज्यावेळेला हे बंद होईल, आत्मतत्व जागृत होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने हा देश समर्थ होऊ शकेल असं ते म्हणायचे. आजही जरा काही झालं तर खरंच देव या संकल्पनेविषयी बोलताना ज्यावेळेला आपण नेहमी बोलत असतो तेव्हा मला हा प्रश्न नेहमी पडतो. मला गरज असते तेव्हाच आपल्याला देव आठवतो ना हो. माझी परीक्षा आहे, मार्क पडावेत चांगले. का? अभ्यास केलेला नसतो आणि त्याची निश्चिती नसते म्हणून मला देव आठवत असतो. मला कुठेतरी प्रवासाला जायचं असतं, धोका वाटेत हे दिसत असतं, घडेल की नाही अशी शंका, अनिश्चितता मनामध्ये असते म्हणून मला देव आठवत असतो. ज्या ज्या वेळेला माझं उत्तम झालं आता या क्षणाला, हे देवामुळे झालं असं पटकन म्हणतो का? नाही नाही, तिथं आपण म्हणतो मी सगळी तयारी केली होती म्हणून तर झालं. खरंच देवाची मनापासून अशी आपल्याला करुणा भाकाविषयी वाटते का? ते जे म्हणायचे की डोळ्यात खरंच अश्रू आलेत का, तितक्या मनापासून तू देवाला खरंच आळवणी केलीस का, तर तुला तो हो म्हणणार आहे. आणि तो म्हणजे कोण आहे पुन्हा? तेच ते म्हणतात की आत्मच तुला येणार आहे. स्वामीजी एके ठिकाणी असं लिहितात की एक माणूस रोज मध्यरात्री असा जागा व्हायचा. अरे कोणीतरी काहीतरी खटखटवलं, कोणीतरी काहीतरी खटखटवलं. काही दिवसांनी त्याच्या लक्षात आलं की त्याचेच हार्टबीट त्याला थोडे मोठ्यांदा ऐकवायला लागले होते. ते म्हणतात हे जे आत्म खटखटवणं आहे ना, ते फार महत्वाचं आहे. तो आतला मी ज्या वेळेला तुमचा जागृत होईल तेव्हा तुम्हाला वेगळ्या गोष्टीकडे बघायची इच्छा राहणार नाही. आणि मग इतर जीवांमध्येच खटखटवणं तुमचं सुरू होईल की अरे ह्याच्यातही तेच आहे, त्याच्यातही तेच आहे, त्याच्यातही तेच आहे. आणि मग त्या प्रत्येकामधला ईश्वर तत्व जेव्हा तुम्ही बघायला लागाल तेव्हा तुम्हाला इतर कशाचीही गरज लागणार नाही. अद्वैत तत्वज्ञान वेदांत हे सांगतो असं ते म्हणतात. आणि म्हणून स्वामीजींनी दिलेलं वचन जे आहे ते फार सुंदर आहे. मी जसं म्हटलं की रामेश्वरावर त्यांनी लिहून ठेवलं द वन हू वर्शिप्स जीवा वर्शिप शिवा. स्वामीजी फार सुंदर सांगतात. ते म्हणतात बहुरूपे सम्मुखे तोमार. सगळीकडे बघा तुम्ही, बहुरूपे सम्मुखे तोमार, ए जी छाडी कोताय खोजेचे ईश्वर. तुम्ही कुठे शोधताय? बाहेर सगळीकडे तो ईश्वर. काय गरज आहे? इतक्या सगळ्या ठिकाणी बघताय, सगळी हजारो माणसं तुमच्या आसपास आहेत. बहुरूपे सम्मुखे तोमार, ए जी छाडी कोताय खोजेचे ईश्वर. जे जोन कोरे जीवे प्रेम. दुसऱ्या जीवावरती जर प्रेम केलं, जे जोन कोरे जीवे प्रेम छेई छेई शे ईश्वर. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ईश्वर तत्व भेटत जाईल. ते प्रेम करायला फक्त तुम्ही शिका. बेलूडच्या मठामध्ये आपली अखेर जवळ आली आहे आणि प्रेमाने पूर्ण उत्फुल्ल माझं मन भरून गेलेलं आहे असं जेव्हा त्यांना वाटलं, कोणालाही त्यांनी हे सांगितलं नाही की माझं महानिर्वाण जवळ आलंय. अत्यंत शांत झाले होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरचा कज्जा संपला होता. 14 वर्ष लढायला लागलेली केस, पण त्यातून ते घर ताब्यात आलं होतं. भुवनेश्वरी देवींच्या नावाने झालं होतं. महेन बाबू स्वतः उत्तम कमवायला लागले होते. धाकटे बंधू कमवायला लागले होते. स्वर्णलता अतिशय चांगल्या आनंदात होती. आणि कधी नव्हे ते दत्त कुटुंब आता स्थिरस्थावर झालंय. मोठा मुलगा म्हणून जी जबाबदारी होती, संन्याशी असलो तरी ती मी एकीकडे पार पाडली आहे, याविषयीची एक भयंकर कृतकृत्य भावना मनामध्ये होती. आणि त्यात कुठेही असा अहम नव्हता. ती माझी गरज होती. मी खूप छळलंय माझ्या आईला, असं ते कित्येकदा लिहून ठेवतात निवेदितांना, की मी खूप त्रास दिला माझ्या आईला, खूप. पण आज का होईना तिचं घर तिच्या नावाने पुन्हा झालं, जे तिने त्यावेळेला विकत घेतलेलं होतं. एक एक हिस्सा तिने घेतलेला आहे त्यावेळेला. विश्वनाथ दत्त ज्यावेळेला हे सगळे कामं करायचे आणि बाहेरनं पैसे पाठवायचे तेव्हा काय तुझी अडचण आहे का, मग तुझा हा भाग मी विकत घेते, असं 500 रुपये दे, 700 रुपये दे, असं करून तिने ते घेतलेलं घर. तारकनाथांनी केस केली कारण विश्वनाथ दत्तांचं मृत्यूपत्र नाही. आणि त्यामुळे 14 वर्ष कधी घराबाहेर कधी घरात अशा अवस्थेत अन्नान्न दशेपासून जगलेली भुवनेश्वरी कधी कधी तर माहेरी आपल्या आईला घेऊन जायची. कारण स्वामी विवेकानंदांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळेला स्वामीजींची आजी सुद्धा जिवंत होती. आजी सुद्धा जिवंत होती आणि ते घर अत्यंत मोठं होतं. पण किती वेळा जाणार? आत्मसन्मान हा विषय असतो शेवटी परत, की मी लग्न करून इकडं आले. बरं, अतिशय लहान वयात लग्न करून आल्यात.
कारण विश्वनाथ दत्तांचं लग्न झालं तेव्हा म्हणजे भुवनेश्वरी देवींची, तेव्हा त्यांचं वयच 12 होतं, म्हणजे हिचं वय किती असणार 8. अशा वयात त्यावेळी बालविवाह व्हायचे, तेव्हा लग्न करून आलेली. वयाच्या 42व्या वर्षी वैधव्य आलं तिला, आणि तोपर्यंत जवळचे 7 पुत्रपोटचे मेलेले होते, 5 मुली आणि 2 मुलं. हे काय काय भोगलं होतं तिने, आणि त्याच्या पुढे 14 वर्ष ही घराची संपूर्ण चाललेली लक्तर. पण स्वामीजींना तोच एक परम आनंद होता की माझ्या आईच्या बाबतीत मी इतकं चुकलो, निदान हे घर आज मी तिला परत मिळवून दिलं. सगळे पैसे भरले, सगळं केलं, तिच्या नावाने घर झालं याचा आनंद आहे. आणि बेलूड मठात आले. गुरुबंधूंना सगळ्यांना सांगितलं मला जरा बरं वाटत नाहीये. हिमाचलचा प्रदेश नुकताच करून आले होते, सगळ्यांनी नाही म्हणून सांगत असूनही जाऊन आले होते. त्या विरळ हवेमध्ये गेल्यानंतर आधीच अस्थमा, मधुमेह, त्या विरळ हवेमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास झाला, त्यांनी हृदय त्यांचं वाढलं, एक्सपांड होतं म्हणतात ना, तसं झालं, आणि ते मग दुरुस्त होईना. अशा सगळ्या अवस्थेमध्ये ते परत आलेले. लक्षात आलं होतं त्यांच्या की हे सगळे भोग आहेत, आणि ते भोग आता मी महानिर्वाणाच्या दिशेने चाललोय म्हणूनच आता हे सगळे होत आहेत. चेहऱ्यावरती कुठेही दाखवलं नाही. शेवटच्या काही भागाचं वर्णन निवेदितांनी करून ठेवलेलं आहे. ते तर असं आहे की त्यांनी भगिनी निवेदितांना कधी नव्हते असं सांगितलं की आज जरा मला येऊन वारा घाल आणि पाय चेपून दे ग, पाय दुखतायत जरा माझे. तिलाही आश्चर्य वाटलं, असं कधीच विवेकानंद म्हणले नाही, तर आज कसं काय अचानक स्वामीजींनी सांगितलं. 4 तास पाय चेपत बसलीये. मग खाली आरतीची वेळ झाली आहे तेव्हा ते खाली आलेत. जुना कोणाकडनं तरी मुष्टी धान्य म्हणून आणलेला जो काही कडक झालेला भात होता तोच शिष्यांना प्रसाद म्हणून देत नाहीयेस ना, असं गुरुबंधूला त्यांनी विचारल्याची नोंद आहे. हरे नावाचा एक तिथं अतिशय चांगलं शिजवणारा स्वयंपाकी होता, त्यांचा शिष्य होता. त्याने उत्तम माशाची चेष्टी केली होती, जरा जास्त तिखट झाली होती, पण ती त्या दिवशी खाल्ली आहे त्यांनी, आणि मनापासून त्याला सांगितलंय छान करतोस हा नेहमी तू स्वयंपाक, कधी नाही ते आज का मला चांगलं म्हणले. नेहमी चापून चपून जेवतात, आणि त्यांच्या जेवणातच आपल्याला कळतं की त्यांना आवडलंय आजचं जेवण माझ्या हातचं. आज बोलले का, पण हे कोणाच्याच लक्षात येत नव्हतं की हे काय चाललंय. प्रेमानं ओसंडून वाहणारं ते हृदय. संध्याकाळनंतर ते वरच्या खोलीत जाऊन शांत बसले त्यांच्या, आणि भगिनी निवेदितांना म्हणलं की आता जरा वारा घाल थोडा वेळ, मला झोप लागेल, तर मला उठवायला येऊ नकोस, आरतीची वेळ झाली तरी आरती करून घ्या, जेवणाच्या वेळेला बघू काय करायचं. डोळे मिटले स्वामीजींनी, खाली आरती झाली. 9, 9:15 वाजता त्यांना आता जेवणासाठी उठवावं म्हणून एक जण वर आला. त्यांनी हाक मारून पाहिली, उठेनात. गदगदा हलवून पाहिलं तरी उठेनात. त्यांनी जाऊन डॉक्टरांना बोलवून आणलं. डॉक्टरांनी शीर तपासले आणि सांगितलं देह महासमाधीत गेलाय. प्रचंड हलकल्लोळ झाला. आईला आजीला कसं कळवायचं असा प्रश्न होता. भुवनेश्वरी देवींपर्यंत शेवटी निरोप गेला. नेहमीच्या लाडक्या हाकेमध्ये बिले म्हणून त्यांनी आकांत मांडला, आणि नंतर शांत झाल्या. मठापाशी आल्या आणि म्हणल्या पोरा मी तुला समजून घेऊ शकले नाही. उर्वरित आयुष्यामध्ये तू जगाला जो मार्ग दाखवलास त्या मार्गाने तुझ्या आईला जाता येतंय का, असाच प्रयत्न करत राहीन. दुसऱ्या दिवशी दुपारी गंगेच्या घाटावरती अंत्यसंस्कार झाले. भगिनी निवेदिता इतक्या संपल्या होत्या. अखंडानंदांनी त्यांना बाजूला केलं नसतं तर त्यांच्या पदरांनी सुद्धा पेट घेतला असता, इतक्या त्या विस्तवाच्या जवळ जाऊन थांबल्या होत्या आणि तिथे चक्रा मारत होत्या, असं वर्णन आहे. प्रचंड अस्वस्थ झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी वर आल्या खोलीमध्ये. स्वामीजींच्या सामानाची तपासणी सुरू केली त्यांनी. त्याच्यामध्ये काही अस्फुट लिखाण सापडलं. स्वामीजींच्या काही वस्तू होत्या. एक घडी घातलेला कागद मिळाला. कागद उलगडला तर कागदावरती पुन्हा तेच शब्द होते. स्वामीजींनी जातानाही तोच संदेश सगळ्या जगाला दिला होता असं म्हणावं असं वाटतं.
माझ्या मठातल्या सगळ्या गुरुबंधूंनो, बांधवांनो, आजपर्यंत जे जे काही माझ्याकडनं दुःख तुम्हाला दिलं गेलं असेल, जो जो काही त्रास दिला गेला असेल, त्याबद्दल मनपूर्वक क्षमा करा. हा जडदेह सोडून जात असताना माझ्यातलं चेतना तत्व मात्र फक्त तुमच्या प्रेमानी आणि प्रेमानीच भरलेलं आहे. हेच प्रेम जगाला वाटायचा प्रयत्न करा. कधी ना कधीतरी प्रेम तुम्हाला उलटं मिळेल. दरीच्या टोकाला वरती डोंगरावरती उभं राहून आपण आवाज दिल्यानंतर प्रतिध्वनी तोच येत असतो, दुसरा येत नसतो. ह्याची जाणीव प्रेम समाजाला दिल्यानंतर तसाच प्रतिध्वनी आल्यातनं तुम्हाला मिळेल. त्यासाठी शक्य असेल तितकं उंचावर जाऊन, शक्य असेल तितक्या खोलातल्या माणसापर्यंत तुमचं प्रेम पोचवण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटी स्वामी विवेकानंद अशी स्वाक्षरी करण्याच्या वर फक्त 2 ओळी दिसतात. जे जोन कोरे जीवे प्रेम, छई छई छे ईश्वर. आज 150वी सार्धशती सादर करत असतानाही माणसामाणसातले भेद संपत नाहीत, दुसऱ्याविषयीची असूया संपत नाही, स्पर्धा संपत नाही. याचं कारण अहंकारी मी संपलेला नसतो. निदान चेतना तत्वाची जागृती स्वामीजींच्या नावाने करत असताना तो मीपणा आपल्यातला संपावा. आणि निदान स्वामीजींनी म्हटलंय त्या वाटेवरती जाण्याचा प्रयत्न जेवढा शक्य आहे प्रत्येकाला तेवढा. माझं ऐहिक आयुष्य सोडून मी कुठं एकदम स्वामीजींसारखा संन्यासी होऊ असं कोणी मला पटकन म्हणू शकतं. पण जेवढं आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या जगण्याचे सगळी भानं ठेवूनही जेवढं शक्य आहे तेवढं जर करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा कधी ना कधीतरी हा देश महासत्ता बनेल. आणि तो त्याच्या वेदांताच्या पायावर आणि विचारांवर महासत्तेकडे गेलेला असेल. सत्ता हा शब्द राबवण्याचा नसून प्रेमाने वापरण्याचा आहे असं जे स्वामीजी म्हणायचे, त्या दिशेने भारतवर्ष गेलेलं दिसेल. त्यासाठीचा युवक कदाचित स्वामीजींकडनं या 150व्या जयंतीनिमित्ताने प्रेरणा घेईल आणि भारत पुन्हा एकदा शांतिदूत म्हणून नुसता गेला जगापुढे. नुसती कबुतरं उडवून त्यातनं होत नसतं, ते प्रत्यक्ष विचारातनं करावं लागतं. या दिशेने विवेकानंदांनी नेण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या दिशेने जाईल. आणि त्या दिवशी पुन्हा एकदा या सर्व योगांचा समन्वय करून भारतच जगाला पुन्हा पुन्हा सांगायला लागेल, जे जोन कोरे जीवे प्रेम, छेई छेई छे ईश्वर.